व्यापार असेल किंवा भारतीय शासकांनी धर्मप्रचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये आपले धर्मप्रसारक पाठवलेले असतील, त्या माध्यमातून सुद्धा भारतीय संस्कृती ही बाहेर देशापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। आणि त्या अनुषंगाने आजही जर का आपण पाहिलं तर अनेक देशांमध्ये आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीच्या खुणा अजूनही पाहायला मिळतात। आज आपल्या व्याख्यानाचा विषय सुद्धा तोच आहे। आता मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी संस्कृत विभाग प्रमुख नमो वाणी देव्यै नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। व्यासपीठावरील सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख अतिथी, इतिहासाचे प्राध्यापक, माझ्या समोर बसलेले सर्व गुरुजन वर्ग, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, को जागरती असं म्हणणारी आपली शारदेचेच रूप असलेली लक्ष्मी देवी कोजागिरीला को जागरती म्हणजे कोण जागा आहे, म्हणजेच कोण सजग आहे, कोण ज्ञानासाठी आतुर आहे असं विचारत येते। या वर्षीच्या या कोजागिरीच्या पर्वावर इतिहास आणि संस्कृत विभागाचे विद्यार्थी, एवढंच नाही तर महाविद्यालयाचेच आमचे सगळे सजग विद्यार्थी मॅडम आज इथे हजर आहेत। या गोष्टीचा आम्हा शिक्षकांना खरोखरच अतिशय आनंद आहे। कोजागिरीच्या पर्वावर या दोन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपण हे अतिथी व्याख्यान आयोजित केलेलं आहे। संस्कृत आणि इतिहास या विषयाचं नातं अगदी एकजीव आहे। आपला इतिहास आपल्याला संस्कृत, पाली, प्राकृत या ग्रंथातून समजतो, त्या भाषेमधल्या शिलालेखांमधून समजतो। हे ग्रंथ, हे शिलालेख आपल्या इतिहासाचे साक्षी आहेत, आपल्या इतिहासाच्या गोष्टींचे पुरावे आहेत आणि म्हणूनच संयुक्त विद्यमाने आपण हे आजचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। देव, धर्म, भाषा, शब्द, लिपी, ग्रंथ, कथा, काव्य, पंचांग, गणित, विज्ञान, कला या सगळ्या क्षेत्राद्वारे जी भारतीय संस्कृती देश विदेशात पोहोचली, तिथल्या संस्कृतीशी एकजीव झाली, तिचा मनोवेधक प्रवास आपल्या समोर साक्षात साकार करण्यासाठी सौ दीपालीताई पाटवतकर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। दीपालीताईंचा परिचय त्यांच्या नावातच आहे, दीपाली, जगाला प्रकाशमय करणारी दिव्यांची ओळ, दिव्यांची माळ, दिव्यांची साखळी। संगणक शास्त्रात पारंगत असलेल्या ताईंनी त्यांची उमेदीची 20 वर्ष संगणक क्षेत्रात घालवले, त्याच्यातलाही त्यांचा अनुभव दांडगा आहे। आणि आता पूर्णपणे भारतीय संस्कृती या विषयावरच्या सर्व आयामांची आस्थेनं आणि शास्त्रीय दृष्ट्या पूर्ण अभ्यास करून तितक्याच आस्थेने विविध विषयांवरती त्यात स्तंभलेखन करतात, शोधनिबंध लिहितात। भारतातच नाही तर विदेशातही विविध विषयांवरती व्याख्यानं देतात। त्यांची प्रकाशित पुस्तकांची यादी पाहिली की त्यांचं या विषयावरचं प्रेम किती आहे ते आपल्याला लक्षात येतं। त्यांची प्रकाशित पुस्तकं आहेत देश विदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्ह, रामकथामाला, चित्रज्ञानेश्वरी, नक्षत्रांची फुलं, घर अंगण, स्वातंत्र्य लढा, चर्च आणि मिशनरी, अखंड भारत का आणि कसा, हिंदुत्व म्हणजे काय। त्यांची आज पुस्तकंही आपण इथे बाहेर प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत आणि ज्यांना विकत घ्यायची असतील त्याच्यासाठी सुद्धा ठेवलेली आहेत। हे जी पुस्तकं आहेत या पुस्तकातले सगळे विषय शिवाय भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भारतीय संस्कृती आणि धर्म आणि भारतीय कला अशा विविध विषयांवर त्यांची कला पुष्प YouTube चॅनलवरती अगदी भरपूर व्याख्यानं उपलब्ध आहेत। एवढंच नाही तर त्या उत्तम चित्रकार आहेत, त्यावरचीही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत। आणि ताई इतक्या गोड आहेत ना की अगदी आईच्या मायेने त्या बोलतात। तुम्हाला आता त्याचा अनुभव येईलच। वयाने मला लहान बहिणीसारख्या आणि ज्ञानाने मात्र माझ्या आजी आणि पणजी सारख्या असणाऱ्या या प्रकाशमयी लेखिका, पुरातत्व शास्त्रज्ञ, कलाकार दीपालीताईंना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला आजच्या विषयावरचं मार्गदर्शन करावं। ह्या GS कॉलेजमध्ये मला बोलावलं व्याख्यान द्यायला, याच्यासाठी अगदी मनापासून आभार।
की मी म्हणजे काय असतं असं बोलायला तयारच असते, कोण पकडून पकडून मी ऐकवीन असं आहे. तर असं कुठेतरी बोलावल्यावर मला फार आनंद होतो. त्यामुळे कॉलेजचे खूप आभार. इथे प्राचार्य बसलेले आहेत, शेजारी वायचाळ मॅडम आहेत आणि इतिहासाचे पण प्राध्यापक इथे आहेत. त्यांच्यासमोर आता मी संस्कृती आणि इतिहास ह्या विषयावर बोलणार आहे, तर मला त्याचंही एक दडपण आलेलं आहे खरं तर. आणि तर माझ्या अगदी प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एक सुरुवात करायची की ज्ञानेश्वरांनी काय सांगितलंय तिथून सुरुवात, की ज्ञानेश्वर गीतेचा अर्थ सांगत होते मराठीमध्ये. तर तेव्हा ते काय म्हणाले की तुम्ही गीता कशी ऐकाल. तर त्यांनी सांगितलं गीता ऐकताना चकोर कसं चांदण पितो. चकोर नावाचा एक इमॅजिनरी काल्पनिक एक पक्षी आहे, कवी कल्पना आहे, आणि तो पक्षी फक्त पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं पितो अशी कल्पना आहे. तर तो बाकी काही खात पित नाही आणि पौर्णिमेची वाट पाहत असतो. आणि पौर्णिमा झाल्यावर हा चकोर पक्षी इथे खाली आणि तो चंद्र तिथे आकाशात वर, पण तो ते चांदण ग्रहण करतो. तर ज्ञानेश्वर सांगतात की कुठलीही गोष्ट तुम्हाला शिकायची असेल तर ती त्या चकोराकडनं आपण कसं शिकायचं ते शिकायचं, की पूर्ण लक्ष देऊन. हे म्हणजे फक्त आत्ताच्या सेशनसाठी आहे, आत्ताच्या भाषणासाठी आहे असं नाही. तुम्ही शाळेमध्ये येता, कॉलेजमध्ये येता, रोज ऐकत असता, तर तुम्ही रोज कसं ऐकलं पाहिजे, तर त्या चकोरासारखं की टिपकागदासारखं पूर्ण लक्ष देऊ. आणि पुढे अजून एक ज्ञानेश्वर एक उपमा देतात बरं का. ते काय म्हणतात की श्रवणाचा जो पक्षी आहे तो पक्षी सारखा उडून जातो. हा, इथे कोणतरी वर्गात बोलताय, टीचर येऊन बोलतायत समोर, पण आपलं लक्ष कसं आहे त्या पक्षासारखं उडून जातं. इकडून तिकडे, तिकडे खिडकीतून काहीतरी दिसतं, तिकडे दारातून काहीतरी दिसतं, कोणतरी येतं, कोणतरी जातं, लक्ष सगळीकडे धावत असतं. तर मग त्या पक्षाला, लक्षाच्या पक्षाला एका ठिकाणी ठेवायला काय, लक्षाच्या नाही, श्रवणाच्या पक्षाला एका ठिकाणी ठेवायला काय करायला पाहिजे, तर त्याला लक्ष नावाचा चारा द्यायला पाहिजे. तर तसं तुम्ही इथे काय द्या, तर तो चारा द्या. कुठला चारा? लक्ष नावाचा चारा. लक्ष देऊन ऐका. म्हणजे कॉलेजमध्ये कसं असतं, अटेंडन्स म्हणजे काय असतो की फिजिकली इथे आहे म्हणजे अटेंडन्स आहे का, तर नाही. मी इथे आहे, माझे कान इथे आहेत, माझे डोळे इथे आहेत, मी जे काय दाखवत आहेत ते बघत आहे आणि जे काय सांगत आहेत ते ऐकत आहे, म्हणजे अटेंडन्स. तर अशा प्रकारे तुम्ही लक्ष देऊन ऐका अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आता ह्या विषयाला सुरुवात करते. आहे भारतीय संस्कृतीचा, पण आपण सुरुवात करणार युरोप पासून बरं का, की प्री हिस्टॉरिक युरोप. की आता तुमच्या सरांनी जे सांगितलं की जगामध्ये अनेक संस्कृती होत्या आणि त्याच्यामध्ये भारताची संस्कृती जी आहे ती सगळ्यात प्राचीन आहे. तर ती किती प्राचीन आहे ह्याचा जरासा अंदाज येईल ते आपण युरोपचा थोडासा इतिहास पाहिला तर युरोपमध्ये निअँडरथल नावाची एक जमात राहत होती, की ह्युमन रेस असं म्हणता येईल. आपण होमोसेपियन सेपियन आहोत, तर होमोसेपियन सेपियनच्या आधीची जी अवस्था होती त्याच्यामध्ये एक होते निअँडरथल, आणि पूर्ण युरोपमध्ये हे निअँडरथल राहत होते. पण गंमत अशी आहे की तुम्हाला अजून एक असं दिसेल ह्याच्यामध्ये की त्यांची जी वस्ती आहे ती दक्षिण युरोपमध्ये आहे, उत्तरेला नाहीये. कारण आईस एज होतं, तिथे खूप थंड होतं, भरपूर बर्फ होता, तिथे मानवी वस्ती शक्यच नव्हती. त्यामुळे आपल्याला मानवी वस्ती जी काय दिसते ती दक्षिणेला दिसते, आणि त्या दक्षिणेला हे निअँडरथल नावाची जी लोक होती ते राहायचे. पण 40,000 वर्षापूर्वी काय झालं, युरोपमध्ये पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून म्हणजे सेंट्रल एशियामधून, इराणमधून, भारतामधून होमोसेपियन आले. आणि होमोसेपियन आल्यानंतर ती पूर्ण निअँडरथल जी रेस होती, जी जमात होती पूर्ण नष्ट झाली आणि युरोपमध्ये हे
मॉडर्न ह्युमन्स तिथे राहायला लागले. तर युरोपमधली जी मानवी वस्ती आहे ती ही 40,000 वर्षांच्या नंतरची आहे. आणि मग आपण जेव्हा पाषाण युगातलं युरोप बघतो, पाषाण युगामध्ये युरोपमध्ये कुठल्या वस्ती होत्या, कुठले अवशेष मिळतात आपल्याला, तर त्याच्यामध्ये साधारण 50,000 वर्षापासून, एखादीच 50,000 वर्षापूर्वीची साईट असेल, पण अदरवाईज आपल्याला 30,000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी, 11,000 वर्षापूर्वीची पॅलिओलिथिक साईट्स मिळतात. पॅलिओलिथिक म्हणजे पाषाण युगातल्या साईट्स. आता तुम्ही सगळे इतिहासाचे स्टुडंट्स आहात, मी काय सांगायचं, पण हे पाषाण युगातले लोक म्हणजे ते दगडातून हत्यारं करायचे, की दगडापासून कुऱ्हाडी केल्यात, दगडापासून ब्लेड केलेत, म्हणजे अगदी इतके धारेधार ब्लेड असतात की आपण आज सुद्धा ते ब्लेड म्हणून वापरू शकू, इतकी सुंदर धार केलेले त्यांनी शस्त्र तयार केलेले. तर हे पाषाण युगातल्या ज्या साईट्स आहेत त्या साधारणपणे 50,000 पासून 10-11,000 वर्षापासूनच्या जास्त करून आपल्याला युरोपमध्ये बघायला मिळतात. आणि ह्याच्या पुढे जी उत्क्रांती झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मानव आधी दगड वापरत होता आणि त्याच्यानंतर कॉपर वापरायला लागला. तर मग हे जे कॉपर वापरणाऱ्या ज्या सगळ्या कल्चर्स आहेत त्यांना चाल्कोलिथिक कल्चर्स म्हणतात, की ते कॉपर पण वापरत आहेत आणि पाषाण पण वापरत आहेत. त्यामुळे लिथिक आहेच आहे ते, की कॉपर आणि पाषाण असं ते वापरत आहेत. आणि इथे आपल्याला दिसेल की साधारणपणे 5,000 वर्षापूर्वीपासून युरोपमध्ये ह्या अशा प्रकारचे कल्चर्स आपल्याला मिळतात. हा एक युरोपचा अगदी ठोकळ मानानं जर का बघायचा झाला तर प्री हिस्टॉरिक पार्ट झाला. आता आपण भारतामध्ये काय दिसतं ते पाहूया. प्री हिस्टॉरिक इंडियामध्ये आपल्याला काय दिसतं. भारताची निर्मिती आपल्याला माहिती आहे की ती एक प्लेट आहे, एक वेगळी प्लेट आहे, त्या प्लेटचं नाव इंडियन प्लेट आहे. इतकी मजा आहे बरं का, भारतासारखा दुसरा देश आपल्याला मिळणार नाही, की जिओलॉजीमध्ये इंडियन प्लेट आहे, ओशन्समध्ये एक इंडियन ओशन आहे, एका देशाचं नाव पण इंडिया आहे. ही अशी नावं आपल्याला दुसऱ्या कुठल्याही देशाला मिळालेली सापडणार नाही. तर ही अशी इंडियन प्लेट आहे. ती इंडियन प्लेट वरती सरकत सरकत आलेली आहे आणि साधारण 1 कोटी वर्षापूर्वी ती दुसरी जी एशियन प्लेट आहे त्याला येऊन धडकली आणि त्या प्लेटला धडकल्यावरती हिमालयाची निर्मिती सुरू झाली आणि 6 लाख वर्षापूर्वी हिमालय तयार झाला. तर हिमालय तयार झाल्यानंतर आपण असं पाहतो की भारताची एक बॉर्डर आखल्यासारखं झालं, की एका बाजूला हिमालय, एका बाजूला समुद्र, हा असं नॅचरल बॉर्डर्स असलेला हा देश आहे. आणि ही बॉर्डर कोण कोण सांगतं. ऋग्वेदामध्ये एक श्लोक आहे, एक मंत्र आहे. त्या मंत्रात असं म्हणतात ते ऋषी की भारताला उद्देशून म्हणतात, भारताला म्हणतात तू प्रजापती आहेस. तर ते भारताला म्हणतात की हे प्रजापती, तुझा एक बाहू म्हणजे समुद्र आहे आणि दुसरा बाहू म्हणजे हिमालय आहे, तर अशा तुला सोडून आम्ही दुसऱ्या कुणाची पूजा करू. असं हे वैदिक काळापासून भारत काय आहे, हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेलं. पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की भारताची जर का व्याख्याच केलेली आहे, जॉग्राफिकल व्याख्या केलेली आहे, उत्तरम यत् समुद्रस्य, समुद्राच्या जो उत्तरेला आहे, आणि हिमाद्रीश्चैव दक्षिणाम, हिमालयाच्या दक्षिणेला जो आहे तो प्रांत म्हणजे भारत. आणि तिथे राहणारे सगळेजण हे भारताची संतती आहेत. आम्ही सगळे भारताची मुलं आहोत. अशी ही एवढ्या प्राचीन काळी केलेली ही भारताची व्याख्या आहे. ही एक ना गंमत आहे इथे की आपल्याकडे ना एक पाश्चिमात्य गोष्ट आपण आत्मसात केली, की आपण ना प्रत्येक गोष्टीला फादर ऑफ समथिंग म्हणतो. फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ हिस्ट्री, फादर ऑफ इंडिया, फादर ऑफ दिस, फादर ऑफ दॅट. भारतात ही कल्पना नाही. भारतामध्ये कोणीही फादर नाही. सगळेजण जे आहेत ते शिष्य आहेत. सगळेजण जे आहेत ते मुलं आहेत, पुत्र आहेत, कन्या आहेत. पण कोणीही स्वतःला असं म्हणत नाही की मी श्रेष्ठ आणि मी इथला बाप आहे, असं कोणी म्हणत नाही. भारतातला प्रत्येक व्यक्ती स्वतःला पुत्र आणि कन्या असंच म्हणाय. आणि ही जी व्याख्या आहे भारताची ती सुद्धा हेच सांगते.
तर आता भारतातल्या पॅलिओलिथिक साईट्स म्हणजे पाषाण युगातल्या अगदी प्राचीन काळातल्या कुठल्या साईट्स दिसतात आपल्याला? 2 मिलियन वर्षांपूर्वीपासूनच्या साईट्स मिळतात. 2 मिलियन वर्षांपूर्वीच्या, की जे आपण आता युरोपमध्ये पाहिल्या होत्या त्या 50,000 वर्षापूर्वीच्या होत्या. भारतातल्या ज्या आहेत त्या 2 मिलियन वर्षापूर्वीच्या आहेत, म्हणजे जवळजवळ चौपट काळ जास्त. आणि त्याच्यामध्ये तमिळनाडूमध्ये एक अतिरामपक्कम नावाची जागा आहे, त्याच्यानंतर काश्मीरमध्ये आहेत, त्याच्यानंतर सिंधमध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, गुजरातमध्ये आहेत, राजस्थानमध्ये आहेत. 3 लाख वर्षापूर्वी, 4 लाख वर्षापूर्वीच्या अशा साईट्स आपल्याला मिळतात की जिथे लोकांनी वस्ती केली होती, जिथे राहून त्यांनी पाषाणापासून ज्या काही वस्तू केल्या होत्या त्या टिकल्या. आता त्यांनी काही फक्त पाषाणाच्या वस्तू केल्या असतील असं नाही, त्यांनी लाकडाच्या वस्तू पण वापरल्या असतील, चामड्याच्या वस्तू पण वापरल्या असतील, कापड पण वापरलं असेल. पण ह्या ज्या वस्तू आहेत त्या टिकत नाही. जे टिकलेलं आहे ते फक्त पाषाण आहे. आणि म्हणून ह्या पाषाण युगातले आपल्याला फक्त जे मिळतात ते पाषाण. तर असे आपल्याला इतक्या प्राचीन काळापासून भारतातली ही अवशेष आपल्याला मिळतात. त्यानंतर आपण वळतो चाल्कोलिथिक साईट्सकडे, की चाल्कोलिथिक साईट्स ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असलेली आणि प्रसिद्ध असलेली म्हणजे सरस्वती सिंधू संस्कृती. पण त्याच्याशिवाय भारतामधले जवळजवळ प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा चाल्कोलिथिक साईट्स मिळतात. की महाराष्ट्रामध्ये जी होती ती एक जोरवे नावाची संस्कृती होती. त्याच्यानंतर थोडंसं वरती गेलो आपण राजस्थान, मारवाड वगैरे भागामध्ये, तर तिथे आहाड बाणस नावाची संस्कृती होती. त्याच्यानंतर कायथा संस्कृती आहे, गणेश्वर जोधपुरा आहे, काश्मीरमधल्या पण साईट्स आहेत. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टमधल्या पण आहेत, त्या इथे दाखवल्या नाही आहेत, आणि साऊथ इंडियामधल्या पण आहेत. तर अशा पूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला चाल्कोलिथिक साईट्स मिळतात. आणि ह्याच्यातल्या बऱ्याच साईट्समध्ये एकमेकांमध्ये संपर्क होता, की ते एकमेकांना त्यांच्याकडे जे काय वस्तू तयार करायचे ते एकमेकांना विकायचे. तर हा आपल्याला दिसतो 7,000 वर्षापूर्वीपासून. तर आता आपण ह्या 2 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे की युरोपमध्ये 5,000 वर्षापूर्वी संस्कृती निर्माण व्हायला लागली आणि आपल्याकडे 7,000 वर्षापूर्वीपासूनची आपल्याला ही सगळी संस्कृती दिसते. तर इथे जर का लोक होती तर ती लोक इथून नक्की बाहेर गेली असते. भारतातून लोकांनी बाहेर जाणं थांबलेलंच नाही. आजही असं होतं की लोक इथून बाहेर जातच असतात. तर एक स्टडी होता आणि हा स्टडी केला होता अमेरिकेतल्या एका टीमनं. तर त्या टीमनं कशाचा अभ्यास केला की उंदरांच्या डीएनएचा अभ्यास केला, की उंदीर कुठे निर्माण झाले, सगळ्यात जुने उंदीर कुठले आहेत, उंदरांच्या कोणत्या प्रजाती आहेत, कुठली प्रजाती कुठल्या जातीपासून निर्माण झाली आहे, इत्यादी त्यांनी अभ्यास केला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यात जुना उंदीर जो मिळतो तो भारतात. आणि उंदीर कधी तयार होतो की जेव्हा आपल्याकडे अन्नधान्य असतं त्यालाच उंदीर लागतो. की तुम्ही काहीतरी समजा साठवलं अन्न की त्याला उंदीर. आपण धान्य पिकवायला लागलो, धान्य साठवायला लागलो, उंदीर येऊन खाणार. किंवा आपण शिजवलेलं अन्न आहे ते उकिरड्यावर टाकलं, उंदीर खाणार. तर जेव्हा मनुष्य शेती करायला लागला तेव्हापासून उंदरं त्याला साथ द्यायला लागली आणि त्यांना किती हाकललं तरी ते येणारच. तर ते उंदीर माणसाबरोबर तेव्हापासून चिकटलेले आहेत. आणि मग हा माणूस जेव्हा बाहेर गेला तेव्हा त्याच्याबरोबर उंदीर पण गेले. की आताच्या सारखं नाही ना की फक्त एक बॅकपॅक घेतला आणि निघाले प्रवासाला. असं नव्हतं, मोठं मोठं सामान घेऊन निघायचे, गाठोडी बांधून निघायचे, त्याच्यामधून उंदीर पण जायचे. आणि असं मानवांबरोबर उंदरानं प्रवास केलाय. आणि हा प्रवास कुठे केला आणि कधी केलाय तर साधारणपणे 30,000 वर्षापूर्वी. आपण किती प्राचीन गोष्ट बोलत आहोत. 30,000 वर्षापूर्वी भारतात सगळ्यात जुना जो ऍग्रिकल्चरचा पुरावा मिळतो तो 50-60 हजार वर्षापूर्वीचा आहे. की त्यावेळेला तांदूळ पिकवलेला आहे. आणि तांदूळ पिकवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे खरं तर. पण तांदूळ पिकवणं
म्हणजे त्याच्यासाठी ते धान्य गोळा करणं, चांगल्या सीड्स निर्माण करणं, त्या सीड स्टोअर करणं, त्याच्यानंतर ते लावणी करणं, एका ठिकाणी लावून मग ते दुसरीकडे लावणं, त्याची कापणी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साधारण एक 40 ते 50 हजार वर्षापूर्वीपासून दिसतात. आणि अगदी फक्त भारतातच दिसतात असं नाही, तर श्रीलंकेमध्ये, इंडोनेशियामध्ये पण दिसतात. आणि हे सगळे ज्या जागा आहेत, इंडोनेशिया, श्रीलंका आणि भारत, ह्या जोडलेल्या आहेत. तर ह्या तिन्ही ठिकाणी आपल्याला अतिशय प्राचीन काळापासून भात शेती केलेली दिसते. ती भात शेती करायला लागल्यावर, भात स्टोअर करायला लागल्यावर आपल्याबरोबर जो उंदीर आलाय, तो उंदीर मानवाबरोबर बाहेर पडला. आणि 30,000 वर्षापूर्वी हा उंदरानं केलेला, हा जगभर केलेला प्रवास आहे. किती दूर केलाय बघा. म्हणजे आपण फक्त हे बघायचंय की आपल्या पूर्वजांनी कुठे कुठे प्रवास केलाय. मादागास्करला गेलेत ते, म्हणजे समुद्र ओलांडून राफ्ट बांधून असेल कदाचित त्या काळामध्ये, पण त्या काळात त्यांनी एवढा लांबचा प्रवास केलेला आहे. पर्शियामध्ये गेलेत, रशियामध्ये गेलेत, मध्य एशियामध्ये गेलेत, त्याच्यानंतर युरोपमध्ये गेलेत, इराण, इराक भागामध्ये गेलेत, सगळ्या ठिकाणी. आणि ह्या बाजूला चीनमध्ये, जपानमध्ये, जपानच्या पलीकडे नॉर्थ अमेरिकेमध्ये गेलेले आहेत. कारण त्या काळामध्ये ते फुलानं, आईस ब्रिजनं ते जॉईन केलेले होते. तिथपर्यंत मनुष्य पोहोचलाय आणि त्याच्याबरोबर हा प्राणी. आणि मग तिथे गेलेल्या लोकांनी विचारलं की हा कुठला प्राणी आहे, आणि मग ते म्हणाले इसको हम मूषक बोलते. आता हे मूषक नाव सुद्धा भारतीय लोकांनी नेलेलं आहे. म्हणजे भाषा पण जातीय बरं का, नुसतं मानव जात आहेत असं नाही, नुसतं प्राणी जात आहेत, नुसतं उंदीर गेलेत असं नाही, त्यांच्याबरोबर शेती करायचं तंत्रज्ञान पण गेलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर हा उंदरासाठी गेलेला शब्द. आता उंदरासाठी पहा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी काय काय आहेत. भारतामध्ये त्याला मूषक म्हटलंय, माऊस म्हटलंय. आणि मग हा इकडे इराणमध्ये मस्क होतो त्याचा, रशियामध्ये मिस होतो, माईश होतो, मिस्क होतो, आणि सगळ्यात शेवटी इंग्लंडमध्ये तो माऊस होतो. सो आपला कम्प्युटरचा माऊस कम्स फ्रॉम मूषक, गणपतीचा मूषक. आणि इकडे सुद्धा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये, आग्नेय आशियाई देशांमध्ये पण तेच शब्द आहेत, माऊस. तर हे लोक गेली आहेत, तर त्यांनी काही एकच शब्द नेला असेल असं नाही. फक्त उंदरासाठी थोडी शब्द नेतील, त्यांची सगळी भाषा त्यांनी बरोबर नेलेली आहे. त्या ज्या एकसारख्या भाषा आहेत त्यांना आज इंडो युरोपियन भाषा म्हणतात. आणि ह्या इंडो युरोपियन भाषा ह्या सगळ्या भागामध्ये बोलल्या जातात, की युरोपमध्ये, रशियामध्ये, पर्शियामध्ये म्हणजे इराण, इराक भागामध्ये, आणि इकडे भारतामध्ये. तर ह्या सगळ्या ठिकाणी ह्या इंडो युरोपियन भाषा बोलल्या जातात. त्याच्यातली आपण आता गंमत बघूया, ह्या भाषेची काय गंमत आहे. खूप जवळच्या आहेत ह्या लँग्वेजेस, सगळ्या एकसारख्या आहेत. त्याच्यातले शब्द सिमिलर आहेत, त्याच्यातले प्रिफिक्सेस सिमिलर आहेत, सफिक्सेस सिमिलर आहेत. ती पण गंमत बघू. तर आता द्वी हा शब्द आहे, द्वी म्हणजे दोन, हो ना, आपण संस्कृतमध्ये द्वी म्हणतो. तर हा द्वी हा शब्द इतक्या भाषांमध्ये, म्हणजे तुम्ही पहा त्याचा इंग्लिशमध्ये टू होतो, किंवा इंग्लिशमधले जर का आपण शब्द पाहिले दुसरे, ड्युएल, ड्युएट, हे द्वीमधून येतात. आणि हे तुम्हाला दिसतच आहेत सगळे. फ्रेंचमध्ये असू देत, रोमानियनमध्ये असू देत, स्पॅनिश असू देत, वेल्श असू देत, इंग्लिश असू देत, रशियन असू देत, ह्या सगळ्या भाषांचे जे शब्द आहेत दोनसाठी, ह्या सगळ्या भाषांमध्ये दोनसाठी जो शब्द आहे तो सारखा आहे. आणि असे आपण कितीतरी चार्ट्स करू शकतो. किती चार्ट्स, लेट्स सी. तर एक अगदी आपण साधं उदाहरण घेतलं, म्हणजे हा कदाचित संस्कृतमध्ये चुकीचं होईल की नाही माहिती नाही मला, मॅडम तुम्ही मला करेक्ट करा. मम नाम दीपाली असती, बरोबर आहे. तर मम नाम दीपाली असती हे संस्कृतमध्ये झालं. आणि ह्याचंच जेव्हा आपण समजा जर्मन केलं, इंग्लिश केलं, तरी तसंच्या तसं होतं. माइन किंवा माय, माइन नाम इस्ट
दीपाली हे जर्मन झालं. तसंच आहे, मम नाम अस्ति दीपाली, माय नाम इज दीपाली, किंवा इंग्लिशमध्ये माय नेम इज दीपाली. तसंच्या तसं होतं. ते कशामुळे? तर हे जे सगळे लोक होते ते एकच भाषा बोलत होते आणि ती एकच भाषा बाहेर गेली. आता ती भारतातून बाहेर गेली की बाहेरून भारतात आली आपण बघू. तर पहा हे नावं कशी आहेत. शब्द, हे शब्द संस्कृत मधला शब्द आहे नाम, तो इंग्लिश मध्ये पण नेम होतो. किंवा मातृ, आईला आपण मातृ म्हणतो, माता म्हणतो, त्याचं मदर. भ्रातृचं ब्रदर, पितृचं फादर, पचा फ होतो, पितृचं फादर. स्वसरचं सिस्टर. त्यानंतर पहा ही गंमत बरं का, मुलीला दुहितर म्हणतात किंवा दुहितृ. तर मुलीला दुहितृ का म्हटलंय? कारण ती घरातल्या मुलीकडे गायींचं दोहन करायची जबाबदारी असायची आणि म्हणून मुलीचं नाव जी दुहिता आहे, जी दोहन करते, म्हणून तिला दुहितृ म्हटलंय. त्या दुहितृचं डॉटर होतं इंग्लिशमध्ये. आता इंग्लिशमध्ये जर कोणाला विचारलं की मुलीला डॉटर का म्हणतात, तिथे कारण नाहीये, पण आपल्याला संस्कृतमध्ये माहिती आहे की तिला दुहितृ का म्हटलेलं आहे. किंवा इव्हन सुनू, सुनू म्हणजे मुलगा. तर मुलाला सोनू का म्हटलं? तर तो शेतात काम करतो म्हणून. मुलीची जबाबदारी काय? घरातलं गायींचं दोहन करायचं. मुलाची जबाबदारी काय? की बियाणं पेरायची, शेतात काम करायचं, म्हणून त्याचं नाव सोनू आहे. ते सोनूचं इंग्लिशमध्ये सन होतं. आणि अगेन आपण जर का इंग्लिशमध्ये कुणाला विचारलं की ह्याला सन का म्हणायचं, सन या शब्दाचा अर्थ काय आहे, त्यांना मिळणार नाही हा अर्थ. पण तो अर्थ आपल्याला संस्कृतमध्ये गेला की बरोबर मिळतो. हे आणखीन काही शब्द. गाईला गऊ म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याचं काऊ होतं, गऊ, काऊ. किंवा पृथ्वीला सुद्धा आपण गऊ म्हणतो आणि ते इंग्लिशमध्ये गेल्यावर तो गचा ज होतो. आणि मग आपल्याला जिओमेट्री, जिओलॉजी, जिओग्राफी हे पृथ्वीशी रिलेटेड शब्द मिळतात इंग्लिशमध्ये. आणि त्याचा उगम मात्र आपल्याला संस्कृतमध्ये नक्की शोधता येतो. असे कितीतरी शब्द आहेत. उदाहरणार्थ जन्म, आपण म्हणतो ना ह्या जन्मात मी अमुक गोष्ट करणार नाही. तर जन्म ह्याचा अर्थ आहे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. जन्म, तर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. तर हा जन्म जो आहे तो म्हणजे जन्म, बर्थ. आणि ह्या जन्म पासून आपल्याला इंग्लिशमध्ये इतके शब्द मिळतात, जसं जनरेटर. जनरेटर कम्स फ्रॉम द सेम रूट. बर्थ होतो, तयार होतं काहीतरी. किंवा जनरेट, क्रिएट होतं काहीतरी. किंवा जेनेसिस, काहीतरी तयार होत आहे, त्याला जेनेसिस म्हणतो. अनेक शब्द आपल्याला असे मिळतात. किंवा आता आपण सरस्वतीच्या पूजनानं सुरुवात केली कार्यक्रमाची, तर सरस्वतीला आपण म्हणतो वाग्देवता आहे, वाचेची देवता आहे, वाक देवता. तर ते वाक जे आहे ते वाक पासून आपल्याला इंग्लिशमध्ये शब्द मिळतात. व्हॉइस, व्होकल, इव्हन ॲडव्होकेट हा जो शब्द आहे तो पण त्याच्यातनं येतो. ॲडव्होकेट म्हणजे काय? की जो दुसऱ्यासाठी बोलतो, जो दुसऱ्याचा आवाज होतो, जो दुसऱ्यासाठी वाक्य बोलतो, तो ॲडव्होकेट. असे अनेक शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये मिळतील. आणि फक्त इंग्लिश नाही बरं का, आपल्याला कुठल्याही युरोपियन भाषेमध्ये, स्पॅनिश असू दे, जर्मन असू दे, इंग्लिश असू दे, रशियन असू दे, सगळ्या भाषांमध्ये आपल्याला हे असे शब्द मिळतील. एक सरांना आवडेल असं एक आपण धातू बघू की स्थ हा जो धातू आहे संस्कृत मधला, की स्थ म्हणजे एका ठिकाणी, की गृहस्थ म्हणजे जो घरात राहतो तो गृहस्थ. पांथस्थ म्हणजे जो मार्गाला लागलेला आहे, प्रवास करतोय, तो पांथस्थ. किंवा स्थान, एक ठिकाण. तर ते स्थ हा जो आहे तो इंग्लिशमध्ये ST होतो. आणि मग आपल्याला इंग्लिशमध्ये स्टँड, स्टेट, इस्टेट, एस्टॅब्लिश, स्टेशन असे अनेक शब्द मिळतात. आणि त्याचा उगम आपल्याला दिसतो संस्कृतमध्ये, स्थचा. खूप शब्द असे मिळतील. मृत हा शब्द जर का घेतला तर मृत म्हणजे मृतचं जे इंग्लिशमध्ये येतं तेव्हा ते येतं मॉर्टल. वी आर ऑल मॉर्टल्स, आपण मर्त्य लोक आहोत, ते मॉर्टल येतं तिथे. किंवा इव्हन हे जे आहे पाटावरवंटा, तर त्या पाटावरवंट्याला मॉर्टर अँड पेस्टल म्हणतात. की वरवंटा जो आहे त्याला मॉर्टर म्हणतात बिकॉज इट किल्स.
ते मारतं म्हणून त्याला मॉर्टर हा शब्द आलेला आहे. आणि तो परत आलेला आहे मृत या संस्कृत जुन्या कुठल्या धातूपासून आलेला आहे. सोन्याला मॉर्टर का म्हणत असतील असा प्रश्न माझ्या मनात आला. ते वेगळं. तर जेव्हा आपण संस्कृत भाषेकडे बघतो तेव्हा असं दिसतं की त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे, की एकाच अर्थासाठी अनेक शब्द आहेत आणि अनेक शब्द एका अर्थासाठी सुद्धा वापरले जातात. तर याच्यामध्ये एक स्पॅनिश बाई आहे, मी तिचं नाव विसरले. तर त्या स्पॅनिश बाईने एक छोटंसं पुस्तक लिहिलंय, पुस्तिका आहे ती. आणि त्या पुस्तिकेमध्ये तिने लिहिलंय की प्रेम साठी वेगवेगळ्या भाषांमध्ये कुठले कुठले शब्द आहेत. तर मग इंग्लिशमध्ये आपलं लव्ह आणि अफेक्शन वगैरे झाले की 7-8 शब्द झाले की संपलं. आणि मग आणखीन वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक शब्द आहेत. त्याच्यामध्ये तिनं संस्कृतमध्ये 276 शब्द लिहिलेले आहेत. संस्कृतमध्ये प्रेमासाठी 276 शब्द आहेत. म्हणजे प्रेम करावं तर संस्कृत मधून, नाही का? काय काय बोलता येईल. तर ही जी व्हरायटी आहे, ही व्हरायटी कुठे दिसते? ही व्हरायटी जिथे पिकतं, एखादं पीक पिकतं तिथेच अशी व्हरायटी दिसते. की आपल्याकडे बटाटा जो आहे तो बटाटा आपला नाही आहे, आपल्याकडे बटाटा आलाय बाहेरून, पोर्तुगीज लोकांबरोबर बटाटा आलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे बटाट्याची व्हरायटी फार दिसत नाही. पण तेच जर का पोर्तुगल किंवा साऊथ अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर तिथे त्यांच्याकडे बटाट्याची प्रचंड व्हरायटी आहे. लहान मोठे, काय लवकर पिकणारे, उशिरा पिकणारे, जास्त टिकणारे, कमी मोठेवर जे असेल ते, पण त्यांच्याकडे बटाट्याची प्रचंड व्हरायटी आहे. तर जिथे व्हरायटी अधिक ती त्या पिकाचं जन्मस्थान. किंवा आपण जर का असं पाहिलं की कुठला बरं पीक, सोयाबीन. सोयाबीनची जास्तीत जास्त व्हरायटी कुठे मिळते? चीनमध्ये. तर जिथे व्हरायटी अधिक तिथे ते जन्मस्थान. तर तसं शब्दांची व्हरायटी जर का आपण पाहायला गेलो तर ती शब्दांची व्हरायटी आपल्याला सगळ्यात जास्त कुठे मिळते? तर भारतामध्ये, संस्कृतमध्ये. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की भाषेचं जन्मस्थान कुठलं असेल तर ते भारत आहे. तर माणसं इथून बाहेर गेली ह्याच्यासाठी आणखीन काय पुरावे आहेत ते आपण काही पुरावे बघूया. अक्कड म्हणजे आताचा इराकचा जो भाग आहे त्या भागाला अक्कड म्हणायचे. तिथे एक अक्कड नावाची संस्कृती होती, तिथे राजे होते आणि त्याच्यामध्ये एक सार्गन नावाचा राजा होता. तर ह्या म्हणजे कुठे बघतोय आपण? इराक मधला हा राजा आहे. आणि हे किती वर्षापूर्वीचं आहे? साधारण 4000 वर्षापूर्वी, 4200 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तर हा राजा तिथे राज्य करतोय आणि त्यानं एक शिलालेख लिहिलाय, मृदलेख लिहिलाय. आणि त्या लेखामध्ये तो काय सांगतो? स्वतःची बढाई करतो. तो म्हणतो की माझ्या बंदरांवरती वेगवेगळ्या देशांची जहाज आली आहेत आणि त्या देशांमध्ये एक देश आहे मेलुहा. तर मेलुहाची जहाज माझ्या बंदरात आलेली आहेत आणि त्यांच्याकडनं मी काय घेतो? हस्तिदंत घेतो, मी त्यांच्याकडनं टिंबर घेतो, मी त्यांच्याकडनं दागिने घेतो. तर हस्तिदंत कुठे मिळतो? भारतात मिळतो. तर मेलुहा हे भारतात, म्हणजे ते भारताला मेलुहा म्हणायचे. भारताला म्हणजे सरस्वती सिंधू संस्कृती जी आहे त्या भागाला ते मेलुहा म्हणायचे. आणि हा आपल्याला एक सगळ्यात प्राचीन लिहिलेला हा पुरावा आहे, सगळ्यात पहिला पुरावा. मग आपल्याला हे माहितीच आहे की सरस्वती सिंधू संस्कृती जी होती ती संस्कृती नंतर लयाला गेली. साधारण इसवी सन पूर्व 2000 मध्ये ती लयाला गेली. आता ह्याच्यासाठी अनेकांनी वेगवेगळी कारणं दिली आहेत. काही जणांनी असं कारण दिलं की आर्यांनी आक्रमण केलं, हे एक कारण आहे. दुसरं एक कारण असं आहे की त्यावेळेला एक मोठा दुष्काळ पडला होता आणि ह्या दुष्काळाला 4.2K इव्हेंट असं म्हणतात. तर तो जगभर पडलेला दुष्काळ होता, फक्त भारतावरच पडला होता असं नाही. आणि तो जवळजवळ एक 100-200 वर्षांचा असा मोठा दुष्काळ होता. आज साहजिक आहे, आज सुद्धा आपली परिस्थिती अशी आहे
की मान्सून जर का चांगला झाला नाही 2 वर्ष ओळीनं तर आपली परिस्थिती अतिशय वाईट होईल. आणि हे जे आपण बघतोय 4.2K इव्हेंट, हा इव्हेंटमध्ये जवळजवळ 200 वर्ष पाऊस पडलेला नाहीये. साहजिकच मग तिथले लोक सगळं सोडून गेले आणि सरस्वती सिंधू संस्कृतीतले लोक जेव्हा सोडून जात आहेत ते कुठल्या दिशेला जातील? वाट फुटेल तिथे जातील, हो की नाही? कोणी उत्तरेला जाईल, कोणी पूर्वेला जाईल, कोणी पश्चिमेला जाईल, कोणी दक्षिणेला जाईल. तर असे हे तिथे जे राहणारे लोक होते ते सगळीकडे पसरले. आता कशावरून हे असं खरं असेल? तर आपल्याला आज असं दिसतं की गोव्यामध्ये सारस्वत लोक राहतात. ते स्वतःला सारस्वत म्हणतात. म्हणजे काय? आमचे पूर्वज पूर्वी सरस्वती नदीच्या काठावर राहायचे, ते आम्ही सारस्वत लोक आहोत. म्हणजे ते कदाचित ह्या काळामध्ये 4000 वर्षापूर्वी तिथून दक्षिणेला मायग्रेट झालेले असू शकतात. ह्याच्याशिवाय आपण पाहिलंच आहे की तो सार्गन जो राजा आहे अक्कडचा, तर त्यांना म्हटलेलं आहे की आम्ही मेलुहा बरोबर व्यापार करतो. म्हणजे मेलुहाच्या लोकांना तो रस्ता माहितीये, मेलुहाच्या लोकांना तिथली लोक माहिती आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा काही लोक गेले असतील का? लेट्स सी. सरस्वती सिंधू संस्कृतीचा लय झाल्यानंतर साधारण 300 वर्षानंतर 3 राज्य दिसतात इराकमध्ये. दक्षिण इराक, मध्य इराक आणि उत्तर इराक आणि टर्की तो जो भाग आहे त्या भागामध्ये 3 राज्य दिसतात. या राज्यांची नावं आहेत हिटाईट, काशी किंवा कसाईट्स आणि मितानी. हे 3 राज्य दिसतात. आणि ह्या राजांची गंमत अशी आहे की त्यांची नावं संस्कृत प्रचुर आहेत. तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की हे जे मितानी राजे आहेत त्यांची नावं आहेत सुतर्ण, दशरथ ज्याच्याकडे 10 रथ आहेत असा दशरथ, त्वेषरथ ज्याचा रथ अत्यंत जोरात धावतो असा त्वेषरथ, परशुक्षत्र ज्याच्या हातात परशु आहे असा क्षत्रिय, तो परशुक्षत्र अशा नावाचा राजा आहे. सुक्षत्र, ही सगळी नावं तिथे लिहिलेली आहेत. त्यांच्या हिस्ट्रीमध्ये ही नावं लिहिलेली आहेत. आणि आपल्याला दिसतं की हे अगदी भारतीय नाव आहेत. आणि इथे थांबत नाहीत. हे मितानी लोकांनी एक हिटाईट राजांच्या बरोबर एक तह केला. आणि मग तह केला की काय असतं, मी अमुक करीन, तू तमुक कर. आणि हे जे काय आहे ते मी देवाची शपथ घेऊन सांगतो की मी मोडणार नाही. रामायणामध्ये एक प्रसंग आहे की राम आणि सुग्रीव दोघं जण शपथ घेतात आपण एकमेकाला मदत करू. पण ते शपथ घेताना काय म्हणतात, अग्नीला साक्षी ठेवून शपथ घेतात. किंवा विवाहामध्ये पण जी शपथ घेतली जाते पती पत्नीनं ती अग्नीला साक्षी ठेवून घेतली जाते. तर तसं ह्या तहामध्ये त्या राजांनी साक्षीसाठी कोण घेतले? 4 देव. आणि ते 4 देव आहेत इंद्र, वरुण, मरुत आणि नासत्य म्हणजे अश्विनी कुमार. तर ह्या 4 देवांना साक्षी म्हणून त्यांनी म्हटलंय की मी ह्या देवाची शपथ घेऊन सांगतो की मी हा तह मोडणार नाही. हा तो दगडाचा काय फोटो आहे ज्याच्यावरती आपल्याला इंद्राचं नाव कोरलेलं मिळतं. कुठे? मेसोपोटेमियामध्ये, इराकमध्ये. आणि ह्या आणखीन काही नाव आहेत बरं का राजांची. प्रिय माजध नावाचा एक राजा आहे किंवा प्रिय अश्व. प्रिय अश्व किती छान नाव आहे की ज्याला घोडे आवडतात असा राजा. अनेक नाव. त्याच्यानंतर हे कसाईट हे जे नाव आहे हे ग्रीक उच्चार आहे. त्या राजांचा ग्रीक उच्चार आहे. पण ते स्वतःला काशी म्हणायचे. तर हे जे काशी राज्य आहे त्यांच्यामध्ये जे देवता आहेत त्याच्यामध्ये सूर्य आहे, इंद्र आहे, भग आहे. भग म्हणजे भगवान. भग आहे, मरुत आहे. असे सगळे देव आपल्याला ह्या कसाईट्स राज्यामध्ये दिसतात. आणि भगवान हा देव इतका लोकप्रिय होता की त्याच्या नावानं अनेक गावं दिसतात. की आजचं जे इराकची राजधानी आहे बगदाद, तर ही जी इराकची राजधानी आहे त्याचा अर्थ आहे देवानं दिलेलं. आपल्या देवदत्त म्हणतो ना आपण, तर देवदत्त सारखंच हे नाव आहे बगदाद. देवानं दिलेलं, भगवानानं दिलेलं असं जे गाव आहे ते बगदाद. आणि अशी अनेक नाव आहेत. इराणमध्ये आहेत, तुर्कीमध्ये आहेत, अफगाणिस्तानमध्ये आहेत. इराणमध्ये
देवाचं एक नाव आहे बगपिता. पितृदेवो भव म्हटल्यासारखं ते देव म्हणजेच पिता अशा असं एक देवाला दिलेलं नाव आहे. तर आपण आतापर्यंत काय काय पाहिलं? माणसं गेली आहेत तिकडे, उंदीर गेलेले आहेत भारतातून बाहेर, शब्द गेलेले आहेत, भाषा गेलेली दिसते. आता त्याच्याबरोबर अजून एक म्हणजे बुल मायग्रेशन, वृषभ पुराण. तर अजून एक जो स्टडी झाला होता हा पण जेनेटिक स्टडी आहे आणि हा जेनेटिक स्टडी झालेला आहे कॅटलवर, की जगभरात जे मिळतात कॅटल्स म्हणजे गाई आणि बैल यांच्या जेनेटिक्सचा अभ्यास. आणि तो अभ्यास करून त्यांच्या लक्षात आला 2 जाती आहेत मेन, गाई बैलांच्या 2 जाती आहेत. एक म्हणजे बॉस टोरस आणि बॉस टोरसची एक उपजाती आहे बॉस एथिकस, म्हणजे भारतीय गाय आणि बैल, की त्यांना वाशिंड असतं. हंप असलेला गाय आणि बैल हे भारतीय आहेत, हे फक्त भारतीय आहेत, त्यांना झेबू पण म्हणतात. तर त्यांनी जेव्हा असा त्यांचा अभ्यास केला, जेनेटिकली असा अभ्यास केला, तेव्हा असं दिसलं की आत्ताचे जे कॅटल आहेत, इराण, इराक, जेरुसलम, इस्रायल, टर्की ह्या सगळ्या भागामध्ये जे कॅटल आहेत आत्ताचे, त्यांचे जीन्स भारतीय आहेत. आणि दुसरी गंमत अशी आहे की हा जो वाशिंड असलेला बैल आहे तो आपल्याला कुठे दिसतो? आपल्याला तो लोकांनी केलेल्या कलाकृतींमध्ये दिसतो. तर सगळ्यात वरचा जो आहे मुंडिगाचा बैल आहे, तर हा सरस्वती सिंधू संस्कृतीमधला आहे आणि तो साधारण 6000 वर्षापूर्वीचा आहे, थोडा कमी 5500 वर्षापूर्वीचा आहे. तर हे साधारणपणे एक वन ऑफ द प्राचीन शिल्प आहे. तसंच खाली एक हे हरप्पन सील आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला तो वाशिंड असलेला बैल दिसतो आणि तो आहे 4500 वर्षापूर्वीचा. आणि असा वाशिंड असलेला बैल नंतर दिसतो तो इस्रायलमध्ये, आणि इस्रायलमध्ये तो पलीकडचा जो आहे तो इस्रायलमधला जो आहे तो इसवी सन पूर्व 1200 मध्ये, म्हणजे 3000 वर्षापूर्वीचा. त्याच्या आधी वाशिंड असलेला बैल तिकडे दिसत नाही, म्हणजे बैल इथून तिकडे गेलाय. हेच आपल्याला दिसतं. एक अलेक्झांडर म्हणून रशियन सायंटिस्ट आहेत, त्यांनी अभ्यास केला की कलाकृतीमध्ये वाशिंड असलेला बैल कधी आणि कुठे दिसतो. आणि ते सांगतात की सिंधमध्ये साधारण 6000 वर्षापूर्वी वाशिंड असलेला बैल दिसतो कलाकृतीमध्ये. आणि जसं जसं आपण आणखीन पश्चिमेला जातो तसं तसं उशिरा 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 वाशिंड असलेला बैल दिसतो. याचा अर्थ वाशिंड असलेला बैल बॉस इंडिकस हा भारतातून बाहेर चाललाय. आता अर्थात हे असे गाय बैल आपले आपले तर निघून जाणार नाहीत. दीज आर डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स, दे हॅव टू स्टे विथ ह्युमन्स. आणि त्याचा अर्थ असा आहे की माणसं सुद्धा त्यांच्या बरोबर पलीकडे गेलेली आहेत. हे इथपर्यंतच आपण जे पाहिलं ते अतिशय प्राचीन मायग्रेशन पाहिलं. आणि ह्या प्राचीन मायग्रेशन बरोबर आपल्याला लक्षात येईल की शब्द, टेक्नॉलॉजी, भाषा, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हे भारतातून बाहेर गेलेले. आता आपण थोडंसं विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित हे काय काय बाहेर गेले ते पाहूया. पंचतंत्राच्या गोष्टी ऐकल्यात सगळ्यांनी लहान असताना, माकड आणि मगर, त्याच्यानंतर सिंहाच्या, कोल्ह्याच्या, बोलणारा कोल्हा, मुंगूस, साप. आणि त्या मुंगसाकडे काम दिलं असतं एका ब्राह्मणानं की बाळाकडे लक्ष ठेव, आणि तो घरी येऊन बघतो तर त्या मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलंय. तो चिडतो आल्यावर की आपल्या बाळाला मारलं बहुतेक, आणि म्हणून तो त्या मुंगसाला मारून टाकतो. ऐकली नाही ही गोष्ट सगळ्यांनी. आणि मग गोष्टीमध्ये शेवटी काय आहे की विचार करून काम करायचं असं सांगितलंय, थिंक बिफोर यू ऍक्ट. तर ह्या पंचतंत्राच्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय पॉप्युलर होत्या भारतात. किती पॉप्युलर होत्या आणि कधीपासून पॉप्युलर होत्या ते सगळ्यात पहिलं
एक माठ दिसतोय छोटासा, त्याच्यावर एक चित्र आहे. कोणी सांगू शकेल ते चित्र काय आहे? कावळा दगड टाकतोय. येस, पाणी कमी आहे माठामध्ये, पण मग आता ते पाणी कसं पिणार, म्हणून तो त्याच्यात दगड टाकतो, पाणी वर येतं आणि मग तो पाणी पितो. पण ही गोष्ट सरस्वती सिंधूच्या एका माठावर चित्रित केलेली आहे. म्हणजे कमीत कमी 5000 वर्षापूर्वी ती लहान मुलं हीच गोष्ट ऐकत होते. आपणही तीच गोष्ट ऐकत आहोत. आणि त्यावेळेला ती गोष्ट पॉप्युलर होती, त्याचा अर्थ ती त्याच्या आधीपासून सांगितलेली गोष्ट आहे. तर अशी ही पंचतंत्राची गोष्ट आपल्याला लोथल मधला हा माठ मिळालाय. त्याच्याबरोबर आणखीन एक माठ मिळाला, त्याच्यावरती काय चित्र आहे सांगते मी, तुम्ही मला सांगा ती गोष्ट कुठली आहे. त्या चित्रामध्ये एक झाड आहे, झाडावर 2 पक्षी बसलेत, कावळेच आहेत बहुतेक. त्यांच्या तोंडात पुरी आहे आणि खाली एक लांडगा बसलाय. आठवली गोष्ट? काय म्हणतो तो लांडगा कोल्ह्याला, कावळ्याला? तुझा आवाज किती छान आहे, गाणं म्हण. आणि तो कावळा गुंतो, गाणं म्हणायला चोचवडतो, पुरी पडते की तो लांडगा ते घेऊन पळून जातो. ह्या गोष्टीचं चित्र सुद्धा त्या लोथल मधल्या माठावरती मिळालेलं आहे. आता ह्या गोष्टी आपल्याकडे खूप पॉप्युलर होत्या, त्या लिहिल्या गेल्या. इसवी सन पूर्व 500 मध्ये एक इराण मधून एक वैद्य आला भारतामध्ये. आणि तो कशासाठी आला की तो म्हणाला की इथे भारतामध्ये संजीवनी नावाचं एक हर्ब मिळतं की त्यानं मेलेली माणसं परत जगवता येतात, तर मला ती संजीवनी पाहिजे, असं म्हणून तो संजीवनी शोधायला आला. आणि इथे एक त्याला गुरु भेटले, ते त्याला म्हणाले की अरे बाबा, संजीवनी तुला कुठल्याही पर्वतावर मिळणार नाही, पण तू जर का हे पुस्तक वाचलंस पंचतंत्रचं, तर मेलेली म्हणजे बुद्धिहीन माणसांना बुद्धी मिळेल अशा अनेक कथा ह्यात आहेत. आणि मग त्याला ते पंचतंत्र मिळालं. आणि मग त्या इराणी माणसानं पंचतंत्र वाचलं आणि त्याला इतका आनंद झाला, तो म्हणाला ह्या सगळ्या कथा पर्शियन भाषेत असायला पाहिजे. मग त्यानं ते पर्शियन मध्ये ट्रान्सलेट केलं, इसवी सन पूर्व 500. सो साधारणपणे 2500 वर्षापूर्वी त्यानं त्या पर्शियन मध्ये ट्रान्सलेट केल्या. मग पर्शियन मध्ये ट्रान्सलेट झाल्यावर पूर्ण पर्शियामध्ये पसरल्या. मग त्याच्यानंतर लॅटिन मध्ये ट्रान्सलेट झाल्या, जर्मन मध्ये ट्रान्सलेट झाल्या. इतक्या पॉप्युलर होत्या ह्या कथा की एक काळ असा होता की आईसलँड पासून व्हिएतनाम पर्यंत ह्या पूर्ण भागामध्ये लहान मुलं पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकत असत. जर्मनीमध्ये सगळ्यात प्रिंटिंग प्रेस आल्यावर सगळ्यात आधी बायबल छापलं गेलं आणि त्याच्यानंतर जे दुसरं पुस्तक छापलं गेलं ते पंचतंत्र होतं. इतकं पॉप्युलर पुस्तक आहे. सो ह्या पंचतंत्राच्या सगळ्या कथा आहेत. ते दुसरं चित्र ते जे दिसतंय, टॉर्टॉइज अँड द गीज अँड अदर फेबल्स, हे युरोपमधलं ट्रान्सलेशन आहे. त्याच्या पलीकडचं जे दिसतंय, हत्ती आणि ससा, हे अरेबियन ट्रान्सलेशन मधलं चित्र आहे. खाली कावळ्यांची गोष्ट आहे, ती पण अरेबियन आहे. वरती आपल्याला अरेबियन लिहिलेलं पण दिसेल. आणि दगडातलं जे चित्र आहे ते पण पंचतंत्राची कथा आहे. आणि ती पंचतंत्राची कथा कोरलेली आहे इंडोनेशियामधल्या एका मंदिरावर. हा परिणाम कशाचा आहे? हा परिणाम आहे भारतामध्ये निर्माण होणारं कथा साहित्य किती उत्तम आहे. हे जर का आपले पूर्वज करू शकत असतील, आपण पण हे करू शकतो. आपल्याला सारखं हॅरी पॉटर वाचायची गरज नाही, आपण आपल्या कथा निर्माण करू शकतो. हे आपल्याला शिकायचंय. ह्याच्यानंतर पंचतंत्रासारख्या जातक कथा पण प्रसिद्ध होत्या, हितोपदेश मधल्या कथा पण प्रसिद्ध होत्या, बुद्धाच्या कथा पण प्रसिद्ध होत्या. तर एक बुद्धाची कथा आहे, ती कथा सांगते आणि मग ही इंग्लिश गोष्ट सांगते. तर बुद्धाची कथा अशी आहे की एक राजा असतो, बलराम त्याचं नाव आहे. त्या बलराम नावाचा राजा असतो, तो आपल्या मंत्र्यांना बोलावतो आणि तो त्यांच्यासमोर 3-4 पेट्या ठेवतो. एक पेटी सोन्याची आहे, एक पेटी चांदीची आहे, एक पेटी आणखीन कसली तरी आहे, कॉपरची आहे, दुसरी एक पेटी लाकडी आहे. सगळ्या अशा ज्या सोन्या चांदीच्या आहेत त्या अशा रत्नजडित पेट्या आहेत. आणि तो मंत्र्यांना म्हणतो
सांगा ह्याच्यातली सगळ्यात मौल्यवान पेटी कुठली? सगळे मंत्री आपलं ती सोन्या चांदीची पेटी दाखवतात. मग तो त्यांना म्हणतो बघा उघडून काय आहे आतमध्ये. तर सोन्या चांदीची पेटी उघडली तर त्याच्या आतमध्ये निघतात हाडं, आणि जी लाकडाची पेटी असते ती उघडल्यावर आतमध्ये असतात रत्न. मग तो राजा आपल्या मंत्र्यांना काय सांगतो की तुम्ही सगळे गावात फिरत असता, सामान्य लोकांशी प्रजेशी तुमचा संबंध येत असतो, तर तुम्ही लक्षात घ्या की चांगले कपडे घातलेला माणूस हा चांगलाच असेल म्हणून तुम्ही त्याच्याशी चांगलं वागाल, आणि साधे कपडे घातलेला माणूस हा भिकार असेल असं समजून जर तुम्ही त्याच्याशी वागलात तर ह्या पेट्यांसारखं होईल. साधे कपडे घातलेल्या माणसाच्या आतमध्ये काय रत्न आहेत, काय गुण आहेत हे तुम्हाला माहिती नाहीये, त्याच्यामुळे सगळ्यांशी चांगलं वागा. तर ह्याचा राजा आपल्या मंत्र्यांना शिकवतोय. हे संस्कार मंत्र्यांवरती होत असत. तर ही जी कथा आहे ही एकच कथा असं नाही बरं का, अशा अनेक बौद्ध कथा भारतातून बाहेर गेल्या, पर्शियामध्ये गेल्या, तिथून त्या लॅटिनमध्ये ट्रान्सलेट झाल्या, रोमनमध्ये लॅटिनमध्ये ट्रान्सलेट झाल्या, रोममध्ये त्या खूप पॉप्युलर होत्या. 16व्या शतकामध्ये शेक्सपियर आहे. शेक्सपियरनं ज्या कथा लिहिल्या त्याच्यामध्ये त्यानं काही तिथल्या प्रचलित असलेल्या कथा घेतल्या. त्याच्यातली मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये एक कथा आहे, द स्टोरी ऑफ 3 कास्केट्स. ती स्टोरी ऑफ 3 कास्केट्स अशी आहे की नायिका आहे, अतिशय श्रीमंत आहे, आणि ती नवरा शोधत आहे, आणि तिला असं वाटतं की जो कोणी आपल्याशी लग्न करणार तो आपल्या श्रीमंतीसाठी, आपल्या पैशासाठी लग्न करणार, म्हणून ती पारखत असते. आणि मग ती ते 3 पेट्या ठेवते, एक सोन्याची, एक चांदीची, एक लाकडाची, आणि म्हणते की ज्याच्यामध्ये माझा फोटो असेल अशी पेटी जो उघडेल त्याच्याशी मी लग्न करेन. जो कोणी येतो तो सोन्या चांदीची पेटी उघडतो, आणि शेवटी नायक येतो आणि तो मात्र ती लाकडाची पेटी उघडतो, त्याच्यात त्या नायिकेचा फोटो असतो, त्यांचं लग्न होतं. असं सुखांत आहे. पण ही जी कथा शेक्सपियरनं वापरली आहे ती आपल्याला बौद्ध कथांमध्ये मिळते भारतात. अजून एक आपल्याकडे ज्या आपण गोष्टी ऐकल्यात लहानपणापासून, त्या सगळ्या गोष्टींना एक फ्रेम असते. त्या फ्रेम मध्ये गोष्टी असतात की जसं विक्रमादित्यच्या गोष्टी ऐकल्यात ना. विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, तो पुन्हा रात्री अमावस्येला निघाला स्मशानात, आणि तिथे एका झाडावरती एक प्रेत होतं, ते त्यानं खांद्यावर घेतलं, त्याच्यामध्ये वेताळ असतो, तो वेताळ गोष्ट सांगत निघतो, आणि सगळ्यात शेवटी एक खोट प्रश्न विचारतो, सांग विक्रम, तुला उत्तर माहिती असेल आणि उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होती. मला ऐकली ना ही गोष्ट. तर ती गोष्ट कशी आहे की ती एक फ्रेम आहे, की ती फ्रेम अशी आहे की प्रत्येक अमावस्येला विक्रम स्मशानात जातो, वेताळाला घेतो, वेताळ येताना गोष्ट सांगतो, प्रश्न विचारतो, ते चालू होतं. ती फ्रेम आहे, त्या फ्रेम मध्ये गोष्ट येते. किंवा तुम्ही जर का सिंहासन बत्तीशीच्या गोष्टी ऐकल्या असतील की भोज राजा आहे, त्याला एक सिंहासन मिळालं, ते सिंहासन होतं विक्रमादित्याचं. त्यानं ते सिंहासन उकरून काढलं, उत्खनन करून काढलं, आणि एक छान मुहूर्त शोधला आणि म्हणाला आता मी ह्या सिंहासनावर बसणार. आणि तो चढायला गेला सिंहासनावर की त्याच्यामध्ये असलेली एक पुतळी बाहेर आली. 32 पुतळ्या आहेत त्याच्यामध्ये. ती एक पुतळी बाहेर येते आणि म्हणते मी तुला विक्रमादित्याचा एक गुण सांगते, तसा गुण जर तुझ्यात असेल तर तू ह्या सिंहासनावर चढ. आणि मग असं करत करत त्याच्यावर 32 पुतळ्या आहेत. तर त्या 32 पुतळ्या रोज एक एक गोष्ट सांगतात, आणि प्रत्येक गोष्ट ऐकून झाल्यावर तो भोजराजा म्हणतो नाही, विक्रमादित्य माझ्यापेक्षा अधिक चांगला होता, मी काही त्याच्या इतका चांगला नाही. आणि मग शेवटची जी पुतळी येते ती म्हणते की तू अतिशय ऑनेस्ट आहेस आणि तू स्वतःची पारख करतोस, आणि म्हणून तू ह्या सिंहासनावर बसवायचा अधिकारी आहेस, असं म्हणून त्याला त्या सिंहासनावर बसवते. तर ती अशी 32 पुतळ्या किंवा 32 अप्सरा यांची गोष्ट ही फ्रेम आहे. तर ही जी फ्रेम आहे गोष्ट सांगायची, गोष्टीत गोष्ट, किंवा पंचतंत्राच्याही गोष्टी अशाच आहेत की एक गोष्ट होते पूर्ण, आणि ती गोष्ट पूर्ण झाली की एक पात्र दुसऱ्याला म्हणतं अरे तू तर त्या आळशी सिंहासारखा वागलास. मग तो दुसरं पात्र म्हणतो काय होतं, त्या आळशी सिंहानं काय केलं. मग दुसरी गोष्ट सुरू होते, मग त्या आळशी सिंहाची गोष्ट सुरू होते. अशाने एकात एक गोष्ट गुंफणं ही जी प्रक्रिया आहे ही भारतीय कथा साहित्यामध्ये दिसते. आणि ही जी फ्रेम आहे ती आपल्याला असं दिसते की हळूहळू ती पश्चिमेकडे गेलेली आहे. तर
ह्याच्यामध्ये अलिफ लैलाच्या गोष्टी, अलिफ लैला के हजार अफसाने हे पर्शियामध्ये लिहिलं गेलं आणि त्याच्यासाठी त्यांनी अशीच एक फ्रेम वापरली. त्याच्यानंतर हे गेलं अरेबियामध्ये आणि अरेबियन नाईट्सच्या ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्याला पण अशीच फ्रेम आहे की एक राजा आहे, तो रोज एक लग्न करत असतो आणि दुसऱ्या दिवशी त्या बायकोला मारत असतो. मग एक दिवस शेवटी एक हुशार बाई येते आणि ती म्हणते मी तुला रात्री गोष्ट सांगेन, गोष्ट सांगायला लागते, संपत नाही गोष्ट. मग गोष्टीचा शेवट ऐकल्याशिवाय कसं मारणार, मग तो तिला जगू देतो. मग असं करत करत ती 1000 गोष्टी सांगते. सो देयर इज अ फ्रेम. तर आपल्याला असं दिसतं की ही जी फ्रेम आहे ही भारतात निर्माण झालेली फ्रेम आहे आणि ती फ्रेम इतकी आवडलेली आहे लोकांना की ती आपल्याला अगदी अरेबियन नाईट्स मध्ये दिसते, गलिवर ट्रॅव्हल्स मध्ये दिसते, सिंदबादच्या 7 सफरींमध्ये दिसते. सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्टीत गोष्ट असलेली फ्रेम आपल्याला दिसते. खूप लोक भारतातून बाहेर गेलेले आहेत. सम्राट अशोकाच्या काळात त्यांना पाठवलेले अनेक बौद्ध भिक्षू आहेत आणि हे बौद्ध भिक्षू उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व सगळ्या दिशांना गेले. हा त्याचा एक मॅप आहे. ग्रीसमध्ये पण गेलेले आहेत, इजिप्तमध्ये पण गेलेले आहेत आणि एक ख्रिश्चन धर्मावरती एक बौद्ध धर्माचा एक छाप आहे की त्यांच्यामध्ये पण माळ आहे, जपमाळ आहे किंवा उदबत्ती लावायची प्रथा वगैरे. ह्या गोष्टी बौद्ध धर्माचा ख्रिश्चन धर्मावर पडलेला छाप आहे. गोष्टी, भाषा, साहित्य ह्याच्याबरोबर भारतातून जर सगळ्यात सुंदर रत्न बाहेर गेलं असेल तर ते म्हणजे आपली अंक. 0 ते 10 अंक प्लेस व्हॅल्यू सिस्टीम, दशम पद्धती. ही पद्धती भारतातून 9व्या शतकामध्ये बाहेर जायला लागली. पर्शियामध्ये गेली आधी, पर्शियामधून अरेबियामध्ये गेली. अरेबियामध्ये तो जो काळ आहे त्याला इस्लामिक गोल्डन एज म्हटलं जातं कारण त्या एजमध्ये तिथले जे लोक होते त्यांनी अनेक ग्रीस आणि संस्कृत ग्रंथ ट्रान्सलेट केले, अरेबिक भाषेमध्ये ट्रान्सलेट केले, पर्शियन भाषेमध्ये ट्रान्सलेट केले आणि ते ज्ञान त्यांनी मिळवलं. किती ट्रान्सलेशन केलं असेल तर जवळजवळ 500 वर्ष अफगाणिस्तान, इराण हा जो भाग आहे त्या भागामध्ये पूर्ण 500 वर्ष संस्कृत ग्रंथांचं पर्शियन किंवा अरेबियन भाषांमध्ये ट्रान्सलेशन चालू होतं. एवढी मोठी आपली ग्रंथसंपदा आहे. तर हे नंबर्स आपले गेलेले आहेत 0, 1, 2, 3 दशम पद्धती आणि अरेबिक लोक ती पद्धती अतिशय छान वापरायला लागले. युरोपमधला एक फिबोनाकी नावाचा एक गणितज्ञ होता, ते व्यापारी होता. तो व्यापारी अरेबियामध्ये आला आणि तोपर्यंत ते रोमन नंबर वापरत होते, 1x v c l वगैरे असं सगळं काय काय. तर त्यानं ही दशम पद्धत पाहिली आणि म्हणाला हे बेस्ट आहे. त्याने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं इंडियन मेथड ऑफ मॅथमॅटिक्स, इंडियन मेथड ऑफ कॅल्क्युलेशन ह्या नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्याद्वारे भारतीय नंबर्स युरोपमध्ये पोहोचले. हे साधारण आहे 12वं ते 13वं शतक. आता युरोपमधले लोक ते शून्याला अतिशय घाबरले. त्यांना ते कळेच ना की 0 लिहिला तर 0 आहे आणि त्याच्या मागे जर 1 लिहिला तर तो 10 आहे किंवा 2 0 लिहिले 1च्या पुढे तर ते 100 होतात. त्यांना हे पचनीच पडेना आणि हे पचनी न पडल्यामुळे युरोपनं 200 ते 300 वर्ष घेतली दशम पद्धती शिकायला. 300 वर्ष तर कुठेच नाही गेली. ते इतके घाबरायचे, लिटरली घाबरायचे ही पद्धत वापरायला की जेव्हा असं त्यांच्या लक्षात आलं की ही पद्धत वापरल्याशिवाय गत्यंतर नाही, तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन करायचंय, व्यापार करायचा आहे, लोन द्यायचंय, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय, काही असलं तरी हीच पद्धत वापरणं सोपं आहे. तर पद्धत तर वापरायला पाहिजे पण मनातनं तर भीती वाटते. मग काय करायचं, चेकवरती नुसता आकडा लिहित नाही, चेकवर आकडा लिहिला की खाली फिगर्समध्ये आणि वर्ड्समध्ये. ही पद्धत जी सुरू झाली की चेकवरती फिगर्समध्ये आणि वर्ड्समध्ये अमाऊंट लिहायची, ही तेव्हाची आहे आणि ती आपण त्यांच्याकडून आता शिकलो की कुठलाही आकडा लिहायचा असेल की वर्ड्समध्ये पण लिहायचा. सो साधारण 16व्या शतकापासून युरोपमध्ये भारतीय नंबर्स वापरायला लागले. आज अशी परिस्थिती आहे संपूर्ण जगभर काहीही मोजायचं असू दे
वेळ मोजायची आहे, वजन मोजायचं आहे, उंची मोजायची आहे, माणसं मोजायची आहेत, पगार मोजायचा आहे, इंटरेस्ट मोजायचं आहे, काय तुम्ही घ्याल ते त्याच्यासाठी आपले इंडियन नंबर्स नाही वापरले तर पर्यायच नाही. दिस इज द इम्पॅक्ट ऑफ इंडिया ऑन द वर्ल्ड. दिस इज द इम्पॅक्ट दॅट वी कॅन क्रिएट. चतुरंग, चेस, हाऊ इट ट्रॅव्हल्ड फ्रॉम इंडिया टू अब्रॉड. म्हणजे फक्त गोष्टी गेल्यात असं नाही, गणित गेले असं नाही, गेम्स सुद्धा, सापशिडीचा खेळ सुद्धा भारतातून बाहेर गेलेला आहे. ही एक गोष्ट खामगाव मध्ये जर का मी सांगितली नाही तर मी परत जाऊ शकत नाही. भारतामध्ये फक्त कॉटन तयार होतं आणि कॉटनचं वस्त्र, सुती वस्त्र भारतात तयार होतं. अलेक्झांडर बरोबर जे लोक आले होते तेव्हा त्यांना पहिल्यांदा कॉटन कळलं आणि त्यांनी ते कॉटन पाहिलं आणि ते परत गेल्यावर त्यांनी काय सांगितलं, युरोपमध्ये इसवी सन पूर्व 3000 मधली ही गोष्ट आहे, त्यांनी परत गेल्यावर सांगितलं की भारतामध्ये इतकं मुलायम वूल मिळतं आणि ते वूल कसं तयार होतं, झाडावर तयार होतं. झाडावरती मेंढ्या उगवतात, त्या मेंढ्या आजूबाजूचं गवत खातात, आजूबाजूचं गवत संपलं की त्या मेंढ्या मरतात आणि मग शेतकरी जाऊन त्या मेंढ्यांवरचा कापूस काढून त्याचे धागा करून, सूत करून त्याचं वस्त्र करतो. आणि ही जी र्युमर होती ती तिथे इतकी पसरली होती की लॅटिन मध्ये ह्याच्यावरती कविता लिहिल्यात, लॅम्ब ऑफ टॅरेटरी नावाच्या कविता लिहिल्यात, चित्र काढली आहेत. हे त्याच्यातलं एक चित्र आहे, झाडावर उगवलेल्या एक मेंढी. दिस इज अ पिक्चर ऑफ इंडिया फ्रॉम the Greek times until the British came to India. ब्रिटिश जेव्हा भारतात आले आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं की अरे मेंढ्या उगवत नाहीत, ही फुलं आहेत, तेव्हा त्यांना कळलं की काय खरं काय आहे ते, लँड ऑफ टार्टरी वगैरे असं काही नाहीये. ब्रिटिश आले तेव्हा आपला जो कापसाचा आणि कापसाच्या पासून वस्त्र केलेल्या त्या वस्त्राचा जो व्यापार होता तो आपला जगातला साधारणपणे एक फार मोठा, मला एक्झॅक्ट नंबर्स आठवत नाही आहेत आता, पण अत्यंत मोठा हिस्सा होता की भारतातनंच कापूस जायचा, भारतातनं वस्त्र तयार होऊन जायचं, भारतातनं ते वस्त्र तयार होऊन त्याच्यावरती चित्र काढून, पेंटिंग करून, डाय करून, बांधणी करून, जे काय वेगवेगळे प्रकार असतील ते सगळे भारतात व्हायचे, ब्लॉक प्रिंटिंग करून व्हायचे. ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी काय केलं की भारतीय लोकांकडनं कापूस निर्यात केला, भारतीय लोकांकडनं त्यांनी कापसापासून वस्त्र तयार करायचं टेक्निक शिकलं, भारतीयांकडून ते रंगवायचं कसं हे टेक्निक ते शिकले, रंग कसे तयार करायचे हे टेक्निक शिकले. आजही तुम्ही बघा, भारतीय रंग जर का तुम्ही पाहिले, इथे फार कमी लोक भारतीय कपड्यांमध्ये आहेत, तर भारतीय जर का रंग पाहिले तर रंगीत कपडे असतात आणि तुम्ही बघा जे अगदी डल रंग असतात त्याला आपण म्हणतो इंग्लिश कलर आहे बरं का, बघा डल कलर्स, त्यांच्याकडे अजून रंग नाहीत. आपल्यासारखे लाल, हिरवा, पिवळा, निळा इतके सुंदर रंग आपण वापरतो, ते रंग करायला शिकले, रंगवायला शिकले आणि डिझाईन सुद्धा त्यांनी कॉपी केली. भारतामधून नेलेला पैसा वापरून त्यांनी तिकडे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन केलं आणि ते इंडस्ट्रियल रिव्होल्युशन करून तिकडे कापडाच्या मिल्स तयार केल्या आणि इथून कापूस नेऊन ते वस्त्र परत आपल्याकडे विकायला लागले. त्यावेळेला ब्रिटिशांनी हे एक तयार केलेला कॅटलॉग होता, 17 व्हॉल्यूम्स होते त्या कॅटलॉगचे, 17 व्हॉल्यूम्स. प्रत्येक व्हॉल्यूम मध्ये शेकडो पानं, प्रत्येक पानावर, हे एक पान आहे, हे 3 पान आहेत ऍक्च्युली, प्रत्येक पानावर एक एक कपडा, त्या कपड्याचं नाव, ते कुठे तयार होतं, त्याच्यावरचं डिझाईन. हे अशा ह्या 17 व्हॉल्यूम्सचं एक एक्झिबिशन भरलं होतं युरोपमधल्या सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. पॅरिसमध्ये भरलं होतं, लंडनमध्ये भरलं होतं. आणि हे एक्झिबिशन कशासाठी होतं की तिथल्या व्यापाऱ्यांनी भारतीय कपडा, भारतीय डिझाईन्स बघावेत आणि तसे तयार करावेत. अँड देन दे स्टार्टेड डुईंग इट. बाय द टाइम ब्रिटिश लेफ्ट इंडिया, ब्रिटन वॉज द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ कॉटन टेक्सटाईल, नॉट इंडिया. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती कशामुळे येते की जेव्हा म्हणजे आपल्याकडे फक्त तंत्रज्ञान असून,
फक्त ज्ञान असून उपयोगाचं नाहीये, आपल्याकडे क्षात्र तेज पण पाहिजे. आपणच आपलं स्वतंत्र पाहिजे, आपलं स्वातंत्र्य चाललं पाहिजे. स्वतःचं तंत्र चालतं म्हणजे काय, तर आम्ही आमचा इकॉनॉमी, आमचा ट्रेड आम्ही करतो मॅनेज, राईट. हे तुम्ही सगळ्यांना तुम्हाला करायचं आहे. सो दिस इज द स्टोरी ऑफ कॉटन. की भारतात ब्रिटिश आले तेव्हा ते असं समजून आले की इथे काय मेंढ्या उगवतात झाडांवर, आणि घेऊन जाताना ते पूर्ण आपला जो टेक्सटाईलचा बिझनेस होता तो घेऊन गेले. दिस इज व्हॉट. क्षात्र तेज नसेल तर हे असं होतं. मेडिसिन. टिपू सुलतानची एक लढाई झाली होती. त्या लढाईमध्ये त्यांना जे हरलेले सैनिक होते त्यांचं नाक कापलं. नाक कापणं वॉज अ व्हेरी कॉमन पनिशमेंट इन इंडिया. की लक्ष्मणानं नाक कापलं होतं शूर्पणखेचं, तेव्हापासून ते कॉमन आहे की कुणाचंही नाक कापायचं. ते नाक कापणं इतकं कॉमन होतं की आपण भाषेतही बोलतो, अरे तुमने मेरी नाक कटवा दी, तर नाक कापलं. मग नाक कापलं की ते जोडायचं पण टेक्निक आपल्याकडे होतं. आणि फक्त डॉक्टर्स सर्जरी करायचे असं नाही, तर अनेक लोक जे सुईशी रिलेटेड होते, जे ब्लेड्सशी रिलेटेड होते, ते पण सर्जरी करायचे. तर एक न्हावी पण ही सर्जरी करायचा, अनेक जण करायचे, तर एक न्हावी पण ही सर्जरी करायचा, चांभार पण ही सर्जरी करायचा. तर त्या नाक ज्यांचं कापलं होतं अशा त्या सैनिकांचं नाक त्यानं प्लास्टिक सर्जरी केली. आणि ती प्लास्टिक सर्जरी 2 ब्रिटिश डॉक्टरांनी पाहिली. त्यांनी ती पाहिली, डॉक्युमेंट केली, जर्नलमध्ये लिहिली, आणि मग तेव्हापासनं युरोपमध्ये प्लास्टिक सर्जरी सुरू झाली. अँड दिस टेक्निक इज सो ओल्ड. सुश्रुत पासून चालत आलेली ही टेक्निक आहे. सुश्रुतनं त्याची जी संहिता आहे त्याच्यामध्ये अनेक मेडिकल आणि सर्जरिकल इन्स्ट्रुमेंट्स जे असतात, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, ते मेन्शन केलेले आहेत. म्हणजे 200हून अधिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत. भारतातून स्क्रिप्ट्स बाहेर गेलेले आहेत. आपण ज्या सगळ्या भारतीय स्क्रिप्ट्स वापरतो, की मराठी असू दे, तमिळ असू दे, मल्याळम असू दे, कानडी, तेलुगू, शारदा, नेपाळी स्क्रिप्ट असू दे, राजस्थानी, ऑल द स्क्रिप्ट्स त्या ब्राह्मीमधून तयार झालेल्या आहेत. ब्राह्मी म्हणजे सरस्वतीच आहे. सरस्वती वाचेची देवता, आणि सरस्वतीचं जे दुसरं रूप आहे ब्राह्मी, ती म्हणजे लिहिण्याची, अक्षराची देवता. अक्षर आणि अक्षर अशी ही देवता. पण एवढ्यावर थांबत नाही. ही जी लिपी आहे, ही लिपी तिबेटियन लोकांनी शिकली, आणि त्यांनी तिबेटियन स्क्रिप्ट जी आहे ती सिद्ध मातृकावरून तयार केली. त्याच्यानंतर कोरियामध्ये, जपानमध्ये, जावामध्ये, इंडोनेशियामध्ये ही इंडियन स्क्रिप्ट आहे. आणि कशामुळे इंडियन स्क्रिप्ट त्यांनी शिकली आणि वाचली आणि लिहिली आणि तयार केली? कारण त्यांना भारतीय ग्रंथ वाचायला लागायचे. भारतामध्ये बाहेरून सगळेजण यायचे शिकायला. आज आपण भारतातून बाहेर जातो शिकायला, पण तेव्हा भारतामध्ये सगळेजण शिकायला यायचे. सगळं शिक्षण संस्कृतमधून. त्यामुळे ते भाषा शिकायचे, ती भाषा लिहिण्यासाठी जी लिपी होती ती लिपी शिकायचे. हे सगळे ग्रंथ त्यांना ट्रान्सलेट करायचे होते, चायनीजमध्ये, मंगोलियनमध्ये, तोखारियनमध्ये, तिबेटियनमध्ये, जॅपनीजमध्ये. मग ते ट्रान्सलेट केल्यावर तसे उच्चार लिहायला त्यांच्याकडे अक्षरं नव्हती. म्हणून मग जॅपनीज काताकाना जी स्क्रिप्ट तयार झाली आहे ती आपल्या ब्राह्मीमधून तयार झाली. अशा या स्क्रिप्ट तयार झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या लोकांनी एक चिनी विद्यार्थी आला भारतात, इत्सिंग नावाचा. त्या इत्सिंगनं एक पत्र लिहिलं परत बाकीच्या विद्यार्थ्यांना. त्यानं लिहिलं की तुम्ही जर का भारतात शिकायला येणार असाल तर आधी तुम्ही सुमात्राला जा, म्हणजे इंडोनेशियामध्ये जा. तिथे संस्कृतचा क्लास लावा, स्पोकन संस्कृत क्लास लावा, आणि तिथे संस्कृत शिकून मग तुम्ही भारतात आला की तुम्हाला सोपं जाईल. आज जसे आपल्याकडे इथे क्लासेस आहेत, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, तसे इंडोनेशियामध्ये संस्कृत स्पीकिंग क्लासेस होते. दिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन वी हॅव नॉट जस्ट टेक्नॉलॉजी अँड सायन्स, बट वी ऑल्सो हॅव क्षात्र तेज. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र असायला पाहिजे. सो ह्या सगळ्या स्क्रिप्ट्स ह्या सगळीकडच्या, ह्याच्यामध्ये चायनीज त्यांची ओरिजिनल आहे, पण काताकाना आणि इकडच्या गांधारी आहे, श्रीलंकेची स्क्रिप्ट आहे, ह्या सगळ्या स्क्रिप्ट ब्राह्मीमधून आलेल्या.
गेले सोबत रामायण महाभारत घेऊन गेले. सगळीकडे आहे रामायण. म्हणजे भारतात तर आहेच आहे रामायण, पण जावाचं रामायण आहे, इंडोनेशियाचं आहे, मलेशियाचं आहे, थायलंडचं आहे, फिलिपिन्सचं रामायण आहे, व्हिएतनाममध्ये रामायण आहे, जपानमध्ये 2 रामायण आहेत. सगळ्यांनी आपापलं रामायण लिहिलं, महाभारत लिहिलं. मग महाभारत नुसतं नाही लिहिलं, त्यांनी काय केलं, त्याच्यावरती त्यांच्या स्वतःच्या गोष्टी लिहिल्या. चीनमध्ये हनुमानाच्या गोष्टी लिहिल्या. त्याच्यानंतर इंडोनेशियामध्ये आपल्याला असं दिसतं की अर्जुन विवाह नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिलाय. पार्थयान रामायण आहे तसं पार्थायन लिहिलंय, कृष्णायन लिहिलंय. त्यांनी नवीन लिहिलं, स्वतःच लिहिलं. असं प्रचंड साहित्य. आणि हे फक्त रामायण महाभारताचंच दिसतं असं नाही, तर सूर्य सिद्धांत सारखं पंचांगाचं जे मोठा ग्रंथ आहे तो पण ट्रान्सलेट केलेला आहे आणि तो वापरलाय. कित्येक जे शिलालेख आहेत त्या शिलालेखांवर शक मधलं साध इंडोनेशियामध्ये, कंबोडियामध्ये लिहिलेलं रामायण बाले. आपल्याकडे जशी रामलीला चालते तसं हे इंडोनेशियामध्ये रामायण बाले. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की हे इंडोनेशिया आणि मलेशिया वगैरे जे देश आहेत ते धर्मानं मुसलमान आहेत, पण संस्कृतीनं ते भारतीय आहेत. आणि त्याच्यामुळे तिथे आपल्याला अनेक असे लोककला दिसतात की ज्या रामायणावरती बेस्ड आहेत. हे लाखनखोल हा अजून एक नृत्य प्रकार आहे, हा पण रामायणावर आधारित आहे. कठपुतलीचा खेळ, शॅडो पपेट, हा पण रामायणावरती आहे. रामायण आणि महाभारतातल्या कथा खूप येतात त्याच्यात. सो ऍट लास्ट आता ही स्लाइड बघून फार आनंद झाला असेल जणांना आलो एंडला. मला फक्त एक 2-4 जणांनी जर सांगा की तुम्हाला काही प्रश्न आहेत का इथपर्यंत? तुम्हाला प्रश्न नसतील तर मी प्रश्न विचारणार. एनी क्वेश्चन्स? बर, येस. तुम्ही हे सर्व जे सांगितलं याच्यामध्ये संस्कृतचा उल्लेख जास्त झाला आणि तिथं बाकीच्या लँग्वेज पण होत्या, तर मग त्याचं पण ट्रॅव्हल झालं तर त्याचा इश्यू. भारतामध्ये 2 प्रकारच्या भाषा आहेत, संस्कृत आणि प्राकृत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की प्राकृत भाषेमध्ये जे लिहिलेलं आहे ते लोकल आहे, संस्कृतमध्ये जे लिहिलेलं आहे ते ना ग्लोबल आहे. म्हणजे कसं सांगते मी तुला ग्लोबल, की संस्कृत भाषा अशी आहे की ती बदलत नाही. त्यामुळे 1000 वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ असेल तो आज वाचला तरी मला कळतो. तसं प्राकृतचं नाही होत. अगदी 800 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे ती आज वाचायला कष्ट पडतात. तर प्राकृत भाषा बदलते पण संस्कृत भाषा बदलली नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की संस्कृत भाषा जी आहे ती सर्वत्र सेम आहे. म्हणजे काश्मीरमध्ये समजा एखाद्यानं एक संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला, अभिनव गुप्तानं लिहिला, आणि तो ग्रंथ 1500 वर्षानंतर तमिळनाडूमध्ये जर का कोणतरी वाचत असेल तर त्याला तो तसाच्या तसा कळतो. सो जॉग्रफी अँड टाइम डझंट मेक अ डिफरन्स. तर हे जे साहित्य आहे, बौद्ध साहित्य आणि जैन साहित्य, हे सुरुवातीला प्राकृतमध्ये लिहिलं. पण प्राकृतमध्ये लिहिल्यावर असं लक्षात आलं हळूहळू की ते बदलते भाषा. आणि मग भाषा बदलली की ते मेंटेन करणं अवघड जातं, लक्षात ठेवणं, समजणं अवघड जातं. आणि मग आपल्याला असं दिसतं की बौद्ध साहित्य सुद्धा परत संस्कृतमध्ये लिहिलं गेलं. तर अशा प्रकारे अनेक जण परत संस्कृतकडे वळलेले. आज सुद्धा जेव्हा आपण बघतो की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसाठी कम्प्युटर्समध्ये जर कुठलं ग्रामर बेस्ट असेल तर ते संस्कृत ग्रामर बेस्ट आहे. तर म्हणून हे संस्कृतचं वैशिष्ट्य आहे. कदाचित अशी वेळ येईल आता की आपल्याला जर कम्प्युटरमध्ये किंवा AI मध्ये जर काही काम करायचं असेल तर आपल्याला संस्कृत वापरायला लागेल, अशी आपल्यावर वेळ येऊ शकते. सो तुम्ही ऑलरेडी सगळेजण संस्कृत शिकत असाल इथे. एनी अदर क्वेश्चन? फार छान प्रश्न विचारलास, थँक्यू. बरं, मी एक प्रश्न विचारते. काय घेऊन जाल ह्याच्यामधून, ह्या आजच्या लेक्चरमधून तुम्ही परत काय घेऊन जाल, काय शिकाल?
सांग इथे काय चूक बरोबर काही नसतं. मेरा भारत वंडरफुल. आणि कोण करतं भारत महान? कोण करतं? आपण करतो. त्यामुळे इथली जेव्हा प्रत्येक व्यक्ती महान होते तेव्हा भारत महान होतो. ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण महान व्हायचं, आपण चांगलं व्हायचं. अल बरुनी आला होता मोहम्मद घुरी बरोबर 11व्या शतकात. तो भारतात आला आणि तो आल्यावर काय म्हणाला भारतीयांच्या बद्दल? तो म्हणाले ह्या लोकांच्या 3 गोष्टी आहेत. हे भारतीय लोक जे आहेत ते कधीही खोटं बोलत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की ते कुणालाही घाबरत नाहीत, मृत्यूला सुद्धा घाबरत नाहीत. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्यांना स्वतःचा गर्व आहे, अभिमान आहे त्यांना. कधी होईल आपल्याला अभिमान? जेव्हा आपण अतिशय एखाद्या गोष्टीत उत्तम कौशल्य प्राप्त करतो तेव्हा आपल्याला अभिमान आपण करू शकतो. गर्व नाही हा, अभिमान, मराठी अभिमान. तर कसं आपल्याला उत्तम स्किल्स मिळवायचे, तसं आपल्याला इथून बाहेर जातोच आपण. इथून कदाचित मोठ्या शहरात जाल, कदाचित देशाच्या बाहेर जाल, तिथे घेऊन जाताना ह्या गोष्टी बरोबर घेऊन जा. तिथे जाताना हे खरोखर हा अभ्यास करा. कारण काय होतं, मी 4-5 वर्ष होते अमेरिकेमध्ये आणि तेव्हा मी बघायचे की तिथे येणारे भारतीय हे सगळे अगदी आमच्याकडे ना हे असंच असतं, काहीच होत नाही, काही बदलत नाही, असं एक घेऊन जायचे. एक मनस्थिती अशी असायची. पण ती आपण मोडून काढली पाहिजे. हे आपल्यालाच करायचं आहे. आणि तुम्ही सगळे युअर फ्युचर भारतीयन्स, सो डू इट. सो इतकं बोलून मी थांबते आणि माझं सगळं तुम्ही ऐकलं लक्ष देऊन यासाठी. आज आम्हाला या ठिकाणी एका वेगळ्या विषयावरती आणि खरंच म्हणजे प्रत्येकाला मनाला एक विचार करायला लावणारी, विचार करायला याकरता म्हणतोय की शेवटची स्लाइड दाखवताना मॅडमने जे प्रश्न विचारला होता की खरोखर मला विचार करायला पाहिजे की माझी थॉट प्रोसेस कुठल्या दिशेने. अशा पद्धतीचं एक अभ्यासपूर्ण या ठिकाणी व्याख्यान, त्याची मेजवानी आम्हाला या ठिकाणी मिळाली. त्याकरता लाभलेल्या मार्गदर्शिका सौ दीपाली पाटोळकर मॅडम यांचे सर्वप्रथम मी भोसे महाविद्यालयातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. मॅडम, मला ही पण कल्पना आहे, मॅडमनी जसं म्हटलं तुम्हाला जायचंय त्यामुळे मी पण वेळ घेणार नाही, मला पण जायचंय. वेळ तुमचा घेणार नाही, फक्त 2 गोष्टी सांगतोय की एक प्रश्न जो विचारला होता मॅडमनी आणि की काय घेऊन जाणार याच्याशी संबंधितच मला MSc ला असताना आमचे एक सर म्हणायचे की म्हणजे एक 2-4 प्रश्नाच्या शृंखलेमध्ये सुरुवात करायची. जगाच्या पाठीवर सर्वात उत्तम देश कोणता? उत्तर नॅचरली यायचं की भारत. मग तिथून सुरू व्हायचं. कारण आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये याबद्दल कुठेही शंका घेण्याचं कारण नाही की प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेही जरी हा प्रश्न विचारला जगाच्या पाठीवर की जगात कोणता देश उत्तम, तर त्याचं उत्तर भारतीयांकडून भारतच हे येणार आहे, याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु त्याच्यानंतरची शृंखला सुरू व्हायची, भारतामध्ये सर्वात स्टेट चांगलं कोणतं? मग तेव्हापासून जसं मॅडमने म्हटलं की विदेशामध्ये गेल्यानंतर तिथून काही लोकांच्या अशा पद्धतीचं येतात की नाही आमच्याकडे काहीच नाही वगैरे, ती मानसिकता ती काही अंशी काही लोकांमध्ये दिसायला सुरू व्हायची. नाही काय छान आहे, मी जम्मू काश्मीरला गेलो होतो, खूपच सुंदर आहे. मग सरांनी त्यापासून सुरू केलं की सर्वात चांगलं स्टेट कोणतं? तर महाराष्ट्र. त्यानंतर तिसरं यायचं सर्वात चांगलं शहर कोणतं? नागपूर. नागपूर मधलं सर्वात चांगलं कॉलेज कोणतं, महाविद्यालय कोणतं? तर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. आणि हेच कॉलेज सर्वात छान का? तर या कॉलेजमध्ये मी आहे. एवढं त्याचा शेवट व्हायचा. अर्थात मॅडमने जे म्हटलं की मेरा भारत महान, देश मोठा कधी होतो, देश कसा मोठा होतो आणि देश काय आहे? देश म्हणजे हे काही त्याच्या बाउंड्रीज जिओग्राफिकल नाहीये, त्याच्यामध्ये आपण आहोत म्हणून तो देश चांगला आहे. म्हणजेच आपण चांगले आहोत. मग आपण चांगले आहोत म्हणजे मग मी सोडून का? नाही. मग सुरुवात माझ्यापासून केली पाहिजे. जर मी चांगला हा शब्द आतापर्यंत वापरत होतो, आता मॅडमच्या व्याख्यानाकडे वळतो आहे स्किल.
सर्वात चांगले जे स्किल आहेत तर ते कुठले इथले आहेत आणि ते काय आहेत तर तिथे मी राहतो म्हणजेच माझ्यामध्ये सर्वात चांगले स्किल आहेत. फक्त ते स्किल बाहेर काढण्याची गरज आहे आणि तुमचा स्वतःचा तो कॉन्फिडन्स, स्वतःचा तो आत्मविश्वास की मी जे दाखवतोय निश्चितपणे हे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि याच्यापासून पूर्ण जगभर, फक्त इथेच नव्हे तर माझ्यापासून जी सुरुवात होईल तर पूर्ण जगभर याच्यामधून काहीतरी निश्चितपणे घेतलं जाईल आणि तिथून त्याची सुरुवात होईल. आणि हे मी एकटा नाही म्हणत, मॅडमने आतापर्यंत जेवढं व्याख्यान दिलेलं आहे त्या ठिकाणी तेच दिसतंय ना. आपल्या इथून गेलेलं तिथून ती सुरुवात झालेली आहे आणि बाहेर गेल्यानंतर बाहेरून जेव्हा येतं आपल्या इथून कॉटन जे गेलेलं आहे, आपल्या इथे जे नक्षीकाम करून गेलेलं आहे ते नक्षीकाम या ठिकाणी एखाद्याने हाताने रंगवून केलेलं ते आपल्याला रुचत नाही, परंतु ते बाहेर गेलं आणि कुठला तरी त्याच्यावरती एक ब्रँड वेगळ्या भाषेमध्ये लिहून आला की ते आपल्याला मात्र रुचतं. तर ही जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलून जर आपण खरोखर काम केलं तर निश्चितपणे पूर्वी जे काही होतं तेच वैभव आपल्याला दिसायला लागेल. परत येईल म्हणणार नाही मी, ते आहेच, त्यामुळे परत येण्याचा प्रश्नच नाहीये. ते दिसायला लागेल, जे दिसत नाहीये आपल्याला ते निश्चितपणे दिसायला लागेल. तर याकरिता म्हणजे ही गोष्ट आम्ही इथून घेऊन जाणार आहोत असं मला वाटतं की मॅडमने सांगितल्यानंतर निश्चितपणे आमची जी विचाराची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या दिशेला एक वेगळं वळण म्हटल्यापेक्षा एक चांगल्या वळणावरती त्याला एक फोर्स मागून मॅडमच्या व्याख्यानाने या ठिकाणी दिलेला आहे. असंख्य उदाहरणं आहेत. मॅडमनी एक काही हजार वर्षापर्यंत गेल्यात. मला खूप आठवण झाली एक म्हणजे याच्या पहिले जरी गेलो आपण सांगतोय की माणसाच्या अगोदर जे काही इव्होल्युशन आपण जर पाहत गेलो मग याच्या अगोदर अमुक प्राणी होते, तमुक होते, डायनासोर्स वगैरे, मग ज्युरासिक पार्क आपण दुसरीकडून पाहतो. तुम्हाला हे माहिती आहे का की डायनासोर सर्वात मोठे पार्क जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरच्या जवळ सिरोंच्या मध्ये मिळालेलं आहे. सर्व तिथले विषय जे आहेत ते बाहेर गेले, बाहेरचे लोक काम करतात, ते पेपर पब्लिश करतात, त्याच्यावरती मग ते आपण वाचतो आणि मग सांगतो की हे असं होतं. औषधाच्या बाबतीत म्हणा तर सर्व ज्या पॅथी आहेत त्यामध्ये आयुर्वेदाला आपण म्हणतो की सर्व पुरातन आहे. त्यानंतर होमिओपॅथीकडे जरी याल तर बेस जो आहे तो आपल्या झाडांचा म्हणजे प्लांट बेस आहे त्याला, आणि त्यामधूनच विविध औषधं जे वेगळे ड्रग्ज ज्या काही तयार झाले असतील तर ते तिथूनच आलेलं आहे. आणि हे सगळं आमच्याकडे होतं. मग आम्ही मागे का पडलो? निश्चितपणे त्यामध्ये सगळं आहे. आणि त्या औषधी तेव्हाच होत्या अशातला भाग नाहीये. संजीवनी कुठे मिळते? भारतामध्ये मिळते, हिमालयावरती मिळते. अरे कशाला? तुम्ही थोडस बघितलं तर माझ्या घरी काय आहे, माझ्या आजूबाजूला काय आहे म्हणून. नव्हती का कोविड मध्ये तुळशीचं जे झाड होतं तुमच्या घराच्या समोर त्या वृंदावनामध्ये? संजीवनी नव्हती तर काय होतं ते? तुमच्याकडे जे अद्रक पिकतं ते संजीवनी नव्हती तर काय होतं ते? तुमच्याकडे अनौषासारखे झाडं आहेत, संजीवनी नाहीये तर काय आहे ते? आणि कुठे दूर जाण्याची गरज नाही ना. मला कशाला हिमालयावर जायचंय? माझं इथेच आहे, फक्त मी ते बघितलं पाहिजे. म्हणून माझ्या आजूबाजूला आणि भारतामध्ये जी शिकवण दिली जाते की बाहेर बघण्याच्या अगोदर आतमध्ये बघा तुमच्यामध्ये काय आहे. त्याच पद्धतीने तुम्ही इतर गोष्टी जेव्हा बघताय तर तुमच्या आजूबाजूला बघा, तिथेच काही आहे. फक्त हे दुसऱ्याने तुमच्याकडे आणून द्यायला नको. आज व्यथा अशी आहे की आपण बाहेर गेल्यानंतर कदाचित समोरचं झाड कोणतं आहे हेही मला माहित नसेल. तर हे व्हायला नको. याच एक फक्त मी एक उदाहरण सांगतो आहे. नाशिकच्या होत्या आपल्या मॅडम छाया चितळे म्हणून, त्या US मध्ये गेल्या. तिथे नॅचरल हिस्ट्री म्युझियम्स वगैरे ते सगळं झाल्यानंतर त्यांनी स्वतःची लॅब इस्टॅब्लिश केली क्लिव्हलँडला वगैरे. त्या वनस्पती अवशेषावरती काम करायच्या. इथे त्या छाया चितळे होत्या. तिकडे गेल्यानंतर नावही बदलावं लागलं, त्या श्या चितळे झाल्या. त्या श्या म्हणून ओळखायच्या त्यांना, श्या मॅम. तर त्या श्या मॅमने जे या अवशेष वनस्पती अवशेषावरती जे काम केलं जातं, मी त्यांचा पहिल्यांदा पेपर पाहिला की त्यांनी वनस्पती अवशेष जे आहेत, लिव्हिंग सोडून द्या, वनस्पती अवशेष जे आहे त्याचा औषधीमध्ये वापर झाल्याचा त्यांचा पेपर होता. म्हणजेच इथूनच सुरुवात झालेली. तुम्ही डायनासोर बघितलं, त्यावेळेचे झाडं बघितले तरी त्याची मिळतील. म्हणजे आपण म्हणतो डायनासोर ज्युरॅसिक, त्याच्या अगोदरचे जर पाहिला आपण त्या पिरियड मध्ये आपल्याला ट्रायझिक मध्ये किंवा एवढंच नव्हे तर पर्मियन कार्बोनिफेरस खाली जरी गेलात तर भरपूर काही इथे या कॉन्टिनेंट मध्ये पाहायला मिळतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आमच्याकडे आहेत, आम्ही फक्त ते बघण्याची
आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने त्यावरती काम करण्याची गरज आहे. निश्चितपणे यावरती जे साहित्य आहे तेही मॅडमने सांगितल्याप्रमाणे आमच्याचकडे उपलब्ध आहे. फक्त ते समजायला आम्हाला थोडीशी मेहनत करावं लागेल आणि त्याकरता मी वायचाळ मॅडमलाही सांगतोय की मला थोडंसं संस्कृत जसं वेळ मिळेल तसं थोडंसं शिकवून द्या, किंवा इतर मी त्रास देतच असतो, बऱ्याचशा गोष्टी संस्कृत मधून मी ट्रान्सलेट करून मागतो, तो भाग वेगळा, पण मला थोडंसं शिकवून द्या. असो, आपला सर्वांचं अभिनंदन की एवढी छान मेजवानी आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे. आपल्याला आणखी जर म्हणजे ऐकायची इच्छा असेल तर सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारक मध्ये आपण परत मॅडमचं व्याख्यान, म्हणजे आजचा दिवस मॅडमचा आपण पूर्ण घेतलेला आहे. गेल्यानंतर मॅडमनी आपल्याला काही म्हटलं तर चालेल, पण आज सोडणार नाही. आणि वायचाळ मॅडमचं मी अभिनंदन याकरता करतो आहे की आज आपण दिवसभर मॅडम सोबत आहात, त्यामुळे आपल्याला दिवसभरामध्ये आम्हाला 1 तासात जे मिळालं यापेक्षा खूप काही मिळणार आहे. त्याकरता मी आपलं अभिनंदन करतो. माझे अध्यक्षीय भाषण या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. आपण सर्वात प्रथम तुम्हाला गॅरंटी देतो की मी काय फार तुम्हाला त्रास देणारच नाही. सगळ्यात पहिले आभार तुमचे. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. उपाशी तापाशी आणि उकडते सुद्धा, गरमी सुद्धा खूप होते, तरी तुम्ही ऐकताय का छान बसून, म्हणजे बसून जे बाहेर गेले ते त्यांचे विशेष आभार. त्यामुळे थोडस गरमी कमी झाली तर नाही, म्हणजे आता याच्यात हसायचं काय मला समजलं नाही, परंतु मी विशेष आभार प्राचार्यांचे, म्हणजे पहिले वक्त्यांचे मानायला पाहिजे, पण प्राचार्यांचे मानतो ते याच्याकरता की त्यांचं अध्यक्षीय भाषण जे आजचं होतं हे खूपच छान होतं. तुमच्या मनातलं मी बोलणार नाही, ते तुम्ही मनातच ठेवा. म्हणजे वक्त्यांचा विषय जो होता तिथपासून आणला शेवटी प्लॅन्ट वर बरोबर, ठीक आहे ना. आणि दीपाली ताई सरांचा विषय पॅलिओ बॉटनीच आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा पॅलिओलिथिक एज वगैरे म्हणत होतात ना तेव्हा माझ्या खोड्या काढणं चालूच होतं. आणि दीपाली पाहिलं ना, तर त्यामुळे आता सकाळी व्हायचा मॅडम जे म्हणत होत्या त्या तुम्हाला त्याची सत्यता अनुभवाला आली असेल. तर वक्त्यांचे दीपालीताईंचा आभार संध्याकाळीही मानणार आहे. आताही विशेष याकरता की 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर ही तारीख अगोदर ठरली होती, परंतु काही कारणामुळे त्यांच्या प्रवासात शक्य झालं नाही, त्यामुळे त्या त्यावेळेला येऊ शकल्या नाही. परंतु त्यांनी कमिटमेंट कायम ठेवलं आणि आज अगदी पूर्ण दिवसभर, म्हणजे सकाळी 6 वाजता त्या औरंगाबादहून निघालेल्या आहेत आणि आज संध्याकाळी 6-7 वाजता त्या परतीच्या प्रवासाला निघतील. तो पूर्ण दिवस, पूर्ण 12 तास आपल्यासाठी त्यांनी पूर्ण दिले आहेत. त्यांचा दर रविवारी महाराष्ट्र टाइम्स मध्ये कॉलम गेली अनेक महिने, म्हणजे सारा वर्षभर तरी मी वाचतोय, कारण दर रविवारी नाही माझ्याकडे महाराष्ट्र टाइम्स, फक्त रविवारचा महाराष्ट्र टाइम्स तुमच्या कॉलम करता घेत असतो. हिंदू, महाराष्ट्र टाइम्स, संडे टाइम्स हे 3 पेपर दर रविवारी मी तर ते, त्यामुळे त्यांचे आभार शब्दांनी नाही मानू तर फक्त, तर आपल्या प्रथेनुसार आपण आपल्या वक्त्यांचा सन्मान जो करत असतो तो ग्रंथ भेट देऊन करत असतो. त्यामुळे मी प्राचार्यांना विनंती करेल की त्यांनी आपल्याकडून एक कृतज्ञतापूर्वक भेट म्हणून ताईंना ग्रंथ, आणि विचारणार होतो पण आता विचारूनच टाकतो की ताई, म्हणजे मला अजूनही नाही समजलं की पत्नीला संस्कृत मध्ये दारा का म्हणतात. कारण तुम्ही इतके शब्द सांगितले की 276 प्रेमाचे शब्द हे सगळे, पण हा दारा कुठून आला हे मला 97 पासून आजपर्यंत, म्हणजे 97 मध्ये पत्नी नव्हती ते जाऊ द्या बाकी, परंतु दारा हा शब्द हे खरं नाहीये, पण वेळ कशी मारून न्यायची ते बघा. म्हणजे आता याला लवकर उत्तर देऊन टाका म्हणजे आपल्याला मोकळं होता येईल. प्राचार्य साहेबांना मेहकरला जायचंय, त्यांचं एक व्याख्यान आहे तिथे, आणि काल रात्री त्यांनी मला फोन केला की गाव दोन्ही वेळेला मी हजर राहू का. म्हटलं हो. मग मी मध्ये जाऊन येऊ का, तर म्हटलं नाही, पहिल्या व्याख्यानाला हजर राहा, नंतर नाही आले तरी झालं. पण ते नंतरही नाही येणारच आहेत. आणि ते म्हणाले की मी खाली बसून पुन्हा ते व्याख्यान ऐकेल संध्याकाळी सुद्धा. तर ताईंनी जे म्हटलं की तुम्ही काय नेणार या व्याख्यानातून, मी म्हणेल शिकण्याची इच्छा, विनय. आपण
विश्व शिष्य होतो म्हणून आपल्याकडे एवढं सगळं जमा झालं, आणि मग विश्व आपला शिष्य झाला. आधी विश्व शिष्य व्हा, मग विश्व शिष्य होईल तुमचा. हे माझं टेक अवे आहे याच्यातून. तर अनेक गोष्टी याच्यात बोलता येईल. मी शिंदे सरांचे विशेष आभार मानतो. इतिहासाचे विद्यार्थी सगळे आहेत इथे, संस्कृतचे आहेत. वायचा मॅडमचे आभार तर मानण्या पलीकडची गोष्ट आहे ती, त्यामुळे ते नाही. परंतु जे आपल्याला सगळ्यांनी सपोर्ट दिला, विठ्ठल भाऊ चंदनकर, सचिन लखन, आपला गौरव शेगोकार, इथे एक आपली दीपाली बसलेली आहे विद्यार्थिनी, ती सुद्धा भविष्यात अशीच वक्ता होणार आहे. तिचे आमचे सगळे इंग्लिश डिपार्टमेंटचेही सगळे कॉलिग माझे सर्वांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले. आणि शेवटी दोन गोष्टी ताईंच्या बोलण्यातून मला आठवल्या, त्या सांगितल्या की जिथे जे पिकतं तिथे त्याला खूप शब्द असतात. रशियन भाषेत बर्फाला 21 प्रकारचे शब्द आहेत. जे भुरभुर पडणारा बर्फ वेगळा, गोळे करून मारतात तो वेगळा, गोळे करून खातात तो वेगळा, घसरून पाडतात तो वेगळा, त्या दाबणीने फोडतात तो वेगळा. तर असे, आणि आफ्रिकन भाषेत बर्फाला शब्दच नाही. म्हणजे बरोबर आहे. तांदूळाला सगळीकडे अक्षता, ज्वारीचे दाणे नाही, ते फेकून मारायला वापरतात. कुठे ते मला विचारू नका. सर्वारंभा तांदूळा हा प्रस्थमुला ते म्हटले, ते तांदूळामुळेच आपल्याकडे तांदूळ सर्वात पहिली शेती आपल्याकडे होत होती आणि तांदूळ पिकत होता. म्हणून आता मी ते मोतीचंद्र होते पहा, इंडॉलॉजिस्ट मोतीचंद्र, तुम्ही वाचलेच त्यांचं एक पुस्तक आहे बघा, सार्थवाह म्हणून. मला त्याच्यातनं कळलं की साथी हा शब्द सार्थवाह या शब्दावर आला. सार्थवाह म्हणजे व्यापारी काफिला जो असतो तांडा, तो प्रवासाला नेणारा, त्याचा जो त्याचा हेड असतो, त्याची जबाबदारी असते सगळ्यांना नेणे आणणे सुरक्षित. सार्थवाह, त्याच्यावर साथी या शब्दालाही मला कळलं आता. ताईंच्याही पुस्तकात कदाचित त्याचा उल्लेख असेलच. तर अशा प्रकारे सगळ्यांचे खूप आभार. आणि हा कार्यक्रम राष्ट्रगीताने आता समापन होईल याचं, आणि त्यानंतर आपण सगळेजण आधी स्टेजवरचे मान्यवर जातील, मग मुली जातील आणि शेवटी बोलले जातील. डाळा हा शब्द लक्षात ठेवा.